थँक्यू सर. सगळ्यांचं स्वागत आहे अभिषेक अकॅडमी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये. अं, आज खूप दिवसांनी मला सरांनी संधी दिली. म्हटलं मला पण असं खूप दिवसांनी माहेरी कसं येतात तसं माझ्या कुटुंबात आल्यासारखं मला वाटतंय. आणि खूप छान चांगलं वाटतंय, कारण आता दिवाळी वगैरे सगळे सण संपलेले आहेत आणि आता आपलं एक रुटीन चालू झालेलं आहे. आणि दिवाळीत पण सर काय थांबले नव्हते, आम्हीच थांबलेलो. तर छान चाललंय. सर आज कोटचक्र हा विषय घेऊन आलेले आहेत. सरांचे बरेच विषय आहेत. सरांची त्याच्यामध्ये मास्टरी आहे, अख्खं विद्यापीठ आहेत आणि आपण पण सगळे जुनेच आहोत. म्हणजे आपलं एक कुटुंब इतक्या वर्षापासून आता आपण चालत आलो. होता मला वाटतं कोरोना पासूनचा जो आपला काळ आहे तो बराच आता काळ चाललेला आहे आणि आपण एका ठिकाणी आहोत. आणि सरांकडून खूप नवीन नवीन विषय आपल्याला शिकायला मिळतात. आता पहिला आजच्या या क्लासमध्ये मी सरांचं स्वागत करते. सरांचं स्वागत करण्याची तशी काही हेच नाहीये, कारण सरच आपले कुटुंब प्रमुख आहेत आणि मी त्यांचं स्वागत करणं म्हणजे काय ते म्हणतो ना, सूर्याला दिवा वगैरे दाखवण्यासारखं आहे. तर सरांतरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून सरांचं स्वागत करते. त्यानंतर आपले मुकेश सर आहेत, मॅडम आहेत, गीता मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत. अशा सगळे जे दिग्गज आपले आहेत ते पण इथे आहेत. तर सगळ्यांचं स्वागत करते. आणि तुम्ही सगळेजण आमच्या एक कुटुंबाचे हे आहात, म्हणजे मेंबर्स आहात. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करून मी सरांना सांगते की आजचा जो कोटचक्र हा जो विषय आहे त्याचं जो काही वर्कशॉप आहे किंवा त्याची कार्यशाळा आणि त्याचा जो पुढचा भाग आहे तो तुम्ही आज आम्हाला शिकवावा. आणि मलाही उत्सुकता आहे, कारण मी बरेच दिवसानंतर आज खूप दिवसानंतर आज क्लासमध्ये बसलेली आहे. तर मलाही उत्सुकता आहे सरांना ऐकायची. तर सर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आजचा कार्यशाळा चालू करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू सर. तुमचं स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. आपले थँक्यू. सगळे मान्यवर जे आहेत, तर त्याच्यामध्ये मुकेश भाऊ आपले प्रमुख आहेत आता, सगळे होल अँड सोल. आणि आपल्या कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, अडुळकर सर आहेत. आज दळवी साहेब काय आलेले नाहीत, तरी सुद्धा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण जे शिकणार आहोत त्याच्यामध्ये कोटचक्र हा विषय आहे. तर कोटचक्र याचा मुळात जो भाग आहे तो सगळ्यांना, आता हे तिसरं लेक्चर आहे जवळपास, तर सगळ्यांना त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती दिलेली आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आज आपण एक नवीन विषय शिकणार आहोत आणि नवीन कुंडली मांडणार आहोत. त्या कुंडलीचा जो काही भाव आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की खरोखर कशा रीतीने तो करता येतो. तर मुकेश भाऊंना मी विनंती करीन की तुम्ही आता, आज माझ्याकडलं शेअरिंग आहे ना मुकेश भाऊ, बंद आहे सगळं. तर माझा हा सर. व्हॉट्सअप नंबर झाला रद्द, काय हो समजले, हो. त्यांनी कॅन्सल करून टाकलाय. तर हा, तिथं ती कुंडली लावा. तर ते भरपूर काही पाठवून पाठवून तर त्यांनी कॅन्सल केलाय. तर सर, कोटचक्र लावू पहिला की लग्न कुंडली लावू? नाही, पहिला ती कोटचक्रा बघा, सगळे डिरेक्शन दिलेले आहेत ना हो. तर ती लावा. तर त्यांना सगळ्यांना सांगायचं ना आपल्याला. कलरिंग मध्ये. हा, कलर 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 वाले. हा, बरोबर. बरं, हीच आहे. बघा, आता ही कुंडली जी आहे, या कुंडलीमध्ये ही कोटचक्राचीच कुंडली आहे. तर शेवटचा जो लाल रंग आहे त्याच्यामध्ये कोटपाल लिहिलेला आहे, बघितलं तुम्ही. आणि बाह्य ठिकाण सांगितलेलं आहे, म्हणजे कोटपाल आणि बाह्य ठिकाण म्हणजे पूर्णपणे किल्ल्याची जी आहे किंवा आपल्या जीवनातील बाह्य जी जागा आहे त्याला कोटचक्र म्हणतात. तो कोटपाल आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जो आपलं जे नक्षत्र असतं, जन्म नक्षत्र, तिथपासून ती सुरुवात होते आणि त्या ह्याच्यातील ती ईशान्य दिशेला त्याची सुरुवात होऊन नंतर तो स्तंभ जो आहे तो पूर्व दिशेपासून सुरू होतो. जे आपलं जन्म असेल, लग्न, आता इथे कर्क लग्नाची कुंडली आपण प्रथम घेणार आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये जे नक्षत्र असेल ते त्या ईशान्य दिशेला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला असेल. त्याच्यानंतर जे नक्षत्र असेल त्याच्यापासून मांडणी करायची, तिकडे 3 नक्षत्र निर्माण होतात आणि चौथं नक्षत्र जे आहे ते स्तंभामध्ये जातं आणि तिथून मग वर चढायचं. तिथे पूर्व दिशेला आपला प्रवास असतो. त्यानंतर तिथून आग्नेय दिशेला जायचं आणि खालचा प्रवास जो आहे तर त्या ठिकाणी तो पुन्हा त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये येतो. म्हणजे ज्या वेळेला एखादं नक्षत्र जे असेल त्या नक्षत्रामध्ये ग्रह असेल तरच त्या ग्रहाचं तिथे आपल्याला विश्लेषण करायचं आहे.
आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण दक्षिणेला आलो तर दक्षिण दिशा जी आहे तर तिथे बाह्य ठिकाण ज्याला आपण म्हटलेलं आहे, बाहेरचं ठिकाण. मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते, पर्सनल कुंडली पाठवून देईल तुम्हाला. आणि तो एक स्तंभ आहे, तो दक्षिणेकडला स्तंभ आहे. पूर्वेकडला स्तंभ जो आहे तो हिरव्यामध्ये दिसतो, तिथे 4 नक्षत्र येतात. दक्षिणेमध्ये सुद्धा 4 नक्षत्र येतात. त्यानंतर आपण नैऋत्येला प्रवास करतो, तर नैऋत्येला जो प्रवास होतो तो इनवर्ड्स आहे आणि दक्षिणेकडून वरती जातो तो आउटवर्ड्स आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला जातो आणि ते कोटपालकडे जातं. त्यानंतर पश्चिम दिशा जी आहे तर पश्चिम दिशेमध्ये तो पण एक स्तंभ आहे आणि तो बाहेरच्या दिशेला जातो. तिथे पश्चिम दिशा आहे, तिथे 4 नक्षत्र येतात. त्यानंतर आपण वायव्येकडे जातो, वायव्येकडून पुन्हा परत येतो, तिथे 3 नक्षत्र असतात आणि त्याच्यानंतर मग स्तंभाचं एक नक्षत्र असतं, तिथून आपण उत्तरेकडे जातो. अशा तऱ्हेने जी स्तंभाची जी रचना आहे आणि कोटचक्राची रचना आहे ती तुम्हाला आतापर्यंत कळली असेल असं मला वाटतं. कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की कुठले ग्रह स्तंभामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये मध्य जो भाग आहे तर त्याला मध्य भागाला म्हटलेलं आहे प्रजा. म्हणजे मध्य प्रभाग जो आहे, जो पिवळ्या रंगाचा आहे, तर त्याला ती प्रजा म्हटलेलं आहे. म्हणजे प्रजेचं स्थान आहे ते. प्रजा म्हणजे आपल्या हाताखाली जे लोक असतात त्याच्या बाबतीमध्ये विचार केला जातो. त्यानंतर पुढचं जे स्थान आहे, जे थोडंसं ब्राऊन मध्ये आहे, तर ते सुरक्षा स्थान आहे. म्हणजे तिथे एक रक्षक आहे आणि त्या प्रजेच्या पलीकडचा जो पार्ट आहे तो रक्षकाचा आहे, सुरक्षाचा आहे. मग तसा तो खालच्या बाजूला सुद्धा मध्य प्रजा जो आहे तर तिथे खालच्या बाजूला सुद्धा सुरक्षा स्थान आहे ते. आणि कोटपाल जो आहे तो कुठेही येऊ शकतो, जसा ग्रह असेल त्याप्रमाणे तो कोटपाल तिथे तयार होतो, कुठला ग्रह असेल त्यावरून. म्हणजे हे झालं तुमचं कोटक चक्राचं इंट्रोडक्शन. याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे का तर विचारा. सर मी इथपर्यंत काही- विचारू? हा हा विचार. बोला. सर मध्य प्रजा जिथे दाखवली आहे तिथे हा. जर जास्त ग्रह आले तर काय फलित द्यायचं? नाही, आता कसं आहे की पहिल्यांदा स्तंभामध्ये कुठला ग्रह आहे का, तर तिथे हा. राज्य आपलं असेल तर त्या स्तंभामध्ये तो ग्रह येईल. त्याच्यावरून आपली प्रजा कशा स्वरूपाची असेल, म्हणजे आपले जे जोडीदार आहेत. आता प्रजा म्हणजे हा. आपल्या समोरची व्यक्ती, आपल्या जवळची व्यक्ती, आपल्या आजूबाजूला वावरणारी व्यक्ती. आता हे हा. कोटचक्र राजाच्या बाबतीत आहे, तर राजाची प्रजा कशी असेल, तर त्या हा. बाबतीमध्ये जो ग्रह येईल त्या ग्रहाला अनुसरून त्याची प्रजा असेल. अच्छा. कळलं का? मग तसंच त्या हम्म. व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण जर बघायचं असेल तर त्या ठिकाणी मध्य भाग जो आहे तो मध्य प्रजा आहे. म्हणजे त्या ठिकाणी मध्य प्रभाग आहे तो, तर प्रजा कशी असेल, म्हणजे आपल्या जवळचे, ज्याला आपण सराउंडिंग म्हणतो टॅरो कार्ड मध्ये, तर हा. हा. सराउंडिंग मध्ये त्याच्यामध्ये तिथे असताना आपल्याला त्याला प्रजा म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर आपली सुरक्षा जी भाग आहे, म्हणजे कुठला ग्रह जो असेल तो त्या ठिकाणी सुरक्षित आहे का, सुरक्षाचं स्थान आहे. मग त्या हा. ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की खरोखर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, हा. तो हा. तो सिक्युरिटी प्लॅनेट आहे, म्हणजे तो इट्स अ प्लॅनेट किंवा हा. हा. नक्षत्र. आणि ती कुठल्या स्वरूपात कुठल्या बाजूला येते, कुठल्या दिशेला येईल, आणि ती दिशा जी आहे ती तुम्हाला 8ही दिशेला प्राप्त होईल. म्हणजे तिथे हा. हा. 8ही दिशेला ती येऊ शकते, म्हणजे सुरक्षा कवच त्याला आपण म्हणतो. त्यानंतर हा. जो कोटपाल आहे, तो कोटपाल म्हणजे बाह्य ठिकाण, जो आपला पूर्णपणे आपल्या कुंडलीतली रक्षा करणारा जो राजाचा जो भाग आहे, म्हणजे राजा म्हणजे स्वयं कुंडलीचा मालक. हा. कळलं? आणि तो कुठे आलेला आहे तर त्याच्या बैठकीच्या अनुसरून तिथे त्याचं लक्ष केंद्रित करायचं की आपलं रक्षा करता ग्रह कोणता आहे. गेल्या वेळेला आपण शिकलो होतो, त्यावेळेला आपल्याला कळलं होतं की त्या ठिकाणी रक्षाचा जो भाग आहे तो बुध, केतू आणि राहू, हे 3 ग्रह आले होते गेल्या वेळेला, हो. गेल्या हो. वेळेच्या कुंडलीमध्ये. हो सर. बरोबर आहे ना? हो सर. तर हो तसंच सर. आपल्याला हे पकडायचं. मग अशा ओके. तऱ्हेने हे जे कोटचक्र जे आहे तर त्याचं जी रचना जी आहे, आता ही रचना स्वतः मी बनवलेली आहे, म्हणजे काही कॉपी वगैरे नाही कोणाची. कळलं का? हो सर. मी स्वतः माझ्या थँक्यू मोबाईलवरती सो मच. बनवली. हा, थँक्यू सो मच. येस, मोबाईलवरती बनवलेली आहे ती हा. त्याच्याबद्दल. तर त्या ह्याच्यावरती ती त्याचा विचार तो तसा करायचा असतो. हम्म. आणखी कोणाला काही करायचं आहे, विचारायचं आहे? नाही? आहे कोणाचा ठीक, प्रश्न अजून? समजलं सर, काही प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. चला, बरं. आता मुकेश भाऊ ती कुंडली काढा तुम्ही. त्यानंतर आता आपण बघितलं तर खरोखर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होतात
तर त्या कशा बघायच्या आहेत. तर पहिल्यांदा मी परत इंट्रोडक्शन देतो, कारण हे कोटचक्र जे आहे ते एवढ्या लवकर तुमच्या लगेच लक्षात येणार नाही. तरी सुद्धा आपलं जो जन्म होतो त्यानंतर आपण गोचर शिकणार आहोत, चंद्र लग्न कुंडली शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर सूर्य लग्न कुंडली पण शिकणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोटचक्र हे ताबडतोब असं काही हे करता येणार नाही. त्याच्यावरती गोचर कसं अप्लाय करायचं हा सुद्धा विचार आपण करणार आहोत. पण तरी सुद्धा आजची जी कुंडली जी आहे मुकेश भाऊ, ती कर्क लग्नाची कुंडली आहे आणि कर्क लग्नाच्या कुंडलीमधून आपण जेव्हा फलादेश करायचा असतो तर कर्क रास ही ईशान्य दिशेलाच येईल, जे आपलं लग्न असेल ते. तर त्यामध्ये ती कुंडली मांडा तुम्ही, मग त्याच्यावरती आपण विश्लेषण करू आणि लोकांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न. पण पहिला लक्षात घ्या, जे स्थानांचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे, स्तंभ आहे, प्रजा आहे, बाह्य स्थान आहे आणि त्याच्यानंतर कोटपाल आहे. हे 4 मुद्दे अवश्य लक्षात ठेवायचे. जो स्तंभ आहे तो 4 नक्षत्रांनी बनतो. जर तिथे अभिजित नक्षत्र जर आलं असेल आणि तिथे कुठलाही ग्रह येणार नाही तर त्याचा अर्थ तिथे कुठलाही जो काही स्तंभ आहे त्याच्यामध्ये तो रिकामा असेल तर त्याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा नाही. कदाचित जसा जन्म असेल त्याप्रमाणे अभिजित नक्षत्र येऊ शकतं. अभिजित नक्षत्र जे आहे हे मकर राशीच्या याच्यामध्ये श्रवण नक्षत्राच्या अगोदर आणि पूर्वाषाढा नक्षत्राच्या मध्ये हे आकाशामध्ये उपलब्ध आहे. पण त्याच्यातून ग्रह जात नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग जो आहे त्याचा विचार केला जातो. ओके मुकेश भाऊ, कर्क लग्नाची पहिल्यांदा सर, कुंडली मांडा. लग्न हा, बोल. कुंडलीला लावू का कोटचक्राची कुंडलीला? नाही, लग्न कुंडली. कोटचक्राची कुठली जरा दाखवा मला बघू. हा, ती 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 मांडली तरी चालेल, पण आता मी ह्या वेळेला कुंडल्या पाठवलेल्या नाहीये. हा, ही कोटचक्राची कुंडली आहे ओरिजिनल. कळलं का? ती कर्क लग्नाची आहे का? बरोबर. हो सर, कर्क लग्नाची. ठीक आहे. आता ह्या कर्क लग्नाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर नक्षत्र कुठलं आलेलं आहे त्यापासून आपल्याला ईशान्य दिशेला, म्हणजे तुमचा डावा हात जो आहे तर तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर आश्लेषा नक्षत्र आलेलं आहे का? बघा. हो 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 आहे. मी आज कुंडली पाठवलेली आहे, कारण का की आता भरपूर व्हॉट्सअपच्या ह्याच्यामुळे ना व्हॉट्सअप नंबर कॅन्सल करायला लागले ते लोक. माझे 2 नंबर कॅन्सल केलेले आहेत, तर म्हणून मी कुंडली पाठवली नाही. आता मी मुकेश भाऊला सांगणार होतो की पाठवा म्हणून, पण ते राहून गेलं. ठीक आहे. बरं, आता ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची ईशान्य दिशेकडून आणि तिकडे आलेला ग्रह जो आहे जातकाच्या कुंडलीमध्ये, जातकाचा जन्म जो आहे तो 29 जुलै 1967 सालचा आहे. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या पाहिजे तो तारीख. सर 25 जुलै आहे ना? हा, 25 जुलै 1967 सकाळी 7:11 मुंबई. लिहून घेतलं तुम्ही? हो सर, लिहून घेतलं. ठीक आहे. आता फलादेशाला सुरुवात करताना लक्षात ठेवायचं की आपला जो मुख्य ग्रह जो आहे तो गुरु ईशान्य दिशेला आलेला आहे आणि तो आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे. आश्लेषा नक्षत्र हे त्याचं ईशान्य दिशेला विराजमान आहे जन्माच्या वेळेला. तर तो तिथून कुंडली बनवायला कोटचक्राची सुरुवात करायची असते. आता त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करते वेळी स्तंभ बघायचा की त्या स्तंभामध्ये एकही ग्रह आलेला आहे का? तर एकही ग्रह तिथे आलेला नाही. म्हणजे राजा जो आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये ज्या कोटचक्रामध्ये त्याला तिथे कुठल्याही तऱ्हेचं स्थान प्राप्त झालेलं नाही. म्हणजे काय झालं की स्तंभ जो आहे तो दुबळा पडलेला आहे, त्याचं वर्चस्व त्या ठिकाणी दिसणार नाही. मग अशा वेळेला आपल्याला सेकंड स्टेजला जाताना सेकंड स्टेजमध्ये त्याला त्या व्यक्तीला, बघा आता त्या व्यक्तीला सांगतो आपण, सेकंड स्टेज बघितली तर त्या ठिकाणी कुठला ग्रह आहे तर शुक्र आहे, बुध आहे, चंद्र आहे. हे 3 ग्रह दिसतात का तुम्हाला लाल मार्किंग मध्ये? हो सर. होय दिसतात ना? होय. हो हो. मग त्यावेळेला जो लग्नेश आहे, लग्नेश म्हणजे कर्क लग्न, त्याचा अधिपती चंद्र हा कुठेशी आलेला आहे तर शतक सेकंड पोर्शन, नाही शततारकामध्ये पण मधल्या पोर्शनला आलाय. मधल्या पोर्शनला. मधल्या पोर्शनला आलाय ना. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला प्रजा दिसते त्या ठिकाणी आपल्याला तो चंद्र आलेला आहे आणि तो कुठल्या दिशेला आहे तर तो नैऋत्य दिशेला आहे.
ओके, गॉट इट. Yes, sir. हो सर. तो उपदिशेला आलेला आहे. आता ह्या पहिल्या त्याचं फलित देताना आपल्याला कळत आहे की जातकाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला अनेक संकट जी आहेत ती नैऋत्य दिशेकडून येण्याची शक्यता दर्शवली जाते. कोटचक्रामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहता येतात. तर त्या ठिकाणी ही कुंडली जी आहे, आपल्याला जरी लग्नी हा कर्क लग्नाची कुंडली असताना सुद्धा लग्नी गुरु दिसत असला आणि तुम्ही जेव्हा कोटचक्राचा वापर कराल त्यावेळेला तुम्हाला कळेल की जातकाचा चंद्र म्हणजे लग्नेश हा नैऋत्य दिशेला ज्या ठिकाणी बाह्य ठिकाण आहे म्हणजे राजाच्या ठिकाणी नसून तो त्या प्रजेच्या ठिकाणी आहे आणि तो अवलंबून आहे आणि त्याची दिशा जी आहे ती नैऋत्य आहे. तर नैऋत्य दिशा ही वारंवार एखादं संकट आणण्याची दिशा, येण्याची दिशा आहे. त्याच्यामुळे चंद्र हा दूषित झालेला आहे. तर या अर्थी जातकाच्या जीवनामध्ये एक ग्रह जो आहे ईशान्येला आहे तो गुरु आहे आणि दुसरा जो आहे तो शुक्र आहे. म्हणजे ईशान्य दिशा नैऋत्य दिशा ही समसप्तकामध्ये आहे, समोरासमोर आहे. म्हणून त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये जो त्याचा सपोर्टिंग प्लॅनेट ज्याला आपण म्हणतो तो सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे तर तो समसप्तक योगामध्ये पहिल्यांदा शुक्र आहे. दुसरा तो त्या ह्याच्यामध्ये आलेला आहे बुध. म्हणजे हे जे आहेत प्रजेच्या ठिकाणी आलेले 3 ग्रह, हे 3 ग्रह कोण आहेत? एकमेक शुभ ग्रह आहेत. कळलं? हो सर. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये आपल्याला कळेल की हे 3 शुभ जे आहेत ते मधल्या रिंग मध्ये आलेले आहेत आणि ते प्रजेच्या रिंग मध्ये आले असल्यामुळे जातकाचे हे सहयोगी आहेत. गॉट इट? त्याला सहयोग करणारे आहेत. त्याला सपोर्टिंग प्लॅनेट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. इथपर्यंत कळलं तर त्याच्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जायचंय. कळलं सर. कळलं सर. हा, म्हणजे आता एक बघायचं आपल्याला, चंद्र हा लग्नेश आहे, बुध हा ग्रह जो आहे तो वेळेश पण आहे आणि पराक्रमेश आहे. शुक्र जो आहे तो कर्क लग्नाला चतुर्थेश पण आहे आणि त्या ठिकाणी तो लाभेश आहे. बरोबर आलं का लक्षात? आता जर हो आपण सर. असं म्हणजे आपण जी मूळ कुंडली मांडतो नेहमीप्रमाणे तशा कुंडलीत हे ग्रह ठेवून जर साईडला ही कोटचक्राची कुंडली मांडली तर समजायला सोपं जाईल ना. मी तुम्हाला कोटचक्राची ब्लँक चार्ट पाठवणार आहे ना. अच्छा, ठीक आहे सर. ते तुम्ही A3च्या पेपरवरती काढून A2 ला हो, हो. A4 ला काढून तुम्ही आतमध्ये भरू शकता. हो सर. हं? ओके सर. ज्यांना कळलं नसेल त्याने अवश्य विचारावं, कारण का की पुन्हा पुन्हा हे रिपीट होणार नाहीये. म्हणून एक तर याचं रेकॉर्डिंग मिळणार नाहीये, पहिला सांगतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला जर कळलं नसेल तर अवश्य विचारा, मी काय कंटाळणार नाहीये. मग आता तुम्हाला कळलं की बाह्य कक्षा जी आहे, जी प्रजेची कक्षा ज्याला आपण म्हणतो, तर ती काय दर्शवलेली आहे? मगाशी दाखवल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? राजाच्या पुढची दिशा कोणती आहे? जिथे हस्त नक्षत्र आहे ते. मुकेश भाऊ तुमच्याकडे कुंडली आहे ना ती? पुन्हा पाहिजे तर पुन्हा लावा, म्हणजे त्यांना कळू द्या. प्रजा आहे ना. सर लग्न कुंडली लावून मध्य प्रजा ना सर, असं दिलं होतं ना. हे हा, बघा. म्हणजे त्या ठिकाणी बघा परत लावलंय, प्रजा. मध्य प्रजा लिहिलंय ना, हो है ना? हो हो. मध्य प्रजा अच्छा. दिलेलं आहे ना. होय हा. होय. हा, म्हणजे ते लक्षात ठेवायचं ते. हो सर. हा. म्हणजे त्यामध्ये शुक्र बुध चंद्र आलेत मध्य प्रजामध्ये. बरोबर बरोबर ओके. बरोबर. हा, म्हणजे आता त्याला जे सपोर्टिंग प्लॅनेट आपण ज्याला म्हणतो तर ते कोणते आहेत? तर ते प्लॅनेट शुक्र ना, बुध आणि शुक्र. बुध. बुध, मग शुक्र, ते चंद्राचा सपोर्ट. मग 3ही ग्रह जे आहेत ते शुभ आहेत की नाही? हो. हो हा. हो. मग होय. असा पण विचार आपल्याला करायचा आहे की ते शुभ ग्रह आहेत. बरोबर आहे? होय सर. हा, हो सर. मग ते शुभ ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला संयोगी, त्याला आपण संयोगी ग्रह म्हणतो. कोणते आहेत ते संयोगी ग्रह? तर बुध, शुक्र, शुक्र आणि चंद्र. चंद्र. मग आता जातकाला तुम्ही जर फलादेश देणार असाल तर त्यावेळेला जर स्तंभ स्थानामध्ये ग्रह आला नसेल, पुन्हा सांगतो, स्तंभ स्थानामध्ये ग्रह आला नसेल तर त्यावेळेला तुम्हाला दुसरी कक्षा जी आहे
त्या दुसऱ्या कक्षेमध्ये हे तीनही शुभ ग्रह आलेत, म्हणजे ते जातकाचे संयोगी ग्रह आहेत. पण जातकाचा समजा मध्यस्तंभामध्ये जर एखादा पापग्रह जरी आला असता, म्हणजे रवी, राहू, केतू आणि मंगळ हे असे ग्रह जरी आले असते, तर त्या ठिकाणी तो कोटचक्राचा जो बॉस आहे, ज्याच्यामध्ये राजा म्हणतो आपण, तर त्या भागी मध्यभागी तो आला असता, तर त्याचे परिणाम त्याच्या ऍक्टिव्हिटीज तशा स्वरूपाच्या असत्या अकॉर्डिंग टू प्लॅनेट. गॉट इट? हो सर, म्हणजे सहयोगी ग्रहांवर मग त्याचा परिणाम राहिला असता, छाप राहिली असती. हा जर म्हणजे तोच तिथे स्तंभामध्ये हा स्तंभामध्ये ग्रह कुठलाही आला असता, हा. कुठलाही ग्रह येऊ द्या, कुठलाही ग्रह हा अमुक एक ग्रह येईल असं नाही, तो कुठलाही ग्रह येऊ शकतो. मग त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की स्तंभामध्ये येणारा ग्रह कोणता आहे, त्याच्यावरून त्या जातकाची जी कुवत आहे किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याला जे काही अधिकार प्राप्त होतील ते त्याचं सिंहासन आहे. कळलं का? हा. तर हो, त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये तशा रीतीने व्यक्ती तो त्या ठिकाणी वागतो, त्याचे फलादेश देतो किंवा मिळवतो किंवा नुकसान करतो, दोन्ही गोष्टी आहेत सगळ्या. हा. म्हणजे त्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या त्या स्वरूपाच्या असू शकतात अकॉर्डिंग टू प्लॅनेट आणि त्याच्यानंतर त्या नक्षत्राप्रमाणे. आता नक्षत्र इथे आलेली आहे तर ती सगळी हो. नक्षत्र तुमची पाठ आहेत, तुम्हाला त्याचा फलादेश माहिती आहे आणि अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी ही चारही स्तंभातले ग्रह, एकही ग्रह तिथे नाही, फक्त नक्षत्र आहेत. म्हणजे ग्रह तिथून बादला गेलेले आहेत आणि ते दुसऱ्या कक्षेमध्ये आलेले आहेत. मग ती कक्षा हा. कोणाची आहे? तर मध्य कक्षा जी आहे ती प्रजेची आहे. बरोबर आहे? म्हणजे हे तीन ग्रह जे आहेत ते कुठले कुठले स्वामी आहेत? तर एक लाभस्थान सांगितलं, एक वेळस्थान आणि पराक्रम स्थान सांगितलं, ते बुधाचं आहे आणि शुक्र जो आहे तो चतुर्थेश आहे. मग त्याला कोणापासून सपोर्ट मिळेल? तर त्याला तृतीय स्थान, तृतीय स्थान आणि चतुर्थ स्थान. आता 12व्या स्थानाचा अधिपती कोण आहे? तर त्या ठिकाणी बुध आहे. पराक्रम स्थानाच्या मध्ये सूर्य आहे, बरोबर. त्यानंतर पराक्रम स्थानामध्ये बुधाची रास येते आणि तिकडे कुठलं नक्षत्र आहे? तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. हे त्रिपाद नक्षत्र, चतुष्पाद नक्षत्र आलेलं आहे पूर्वा फाल्गुनी. कुठलं आहे बघा? हो. कुठलं चतुष्पाद नक्षत्र आहे. आहे? चतुष्पाद आहे नक्षत्र. ना? हा, पूर्वा फाल्गुनी. पण ते कुठल्या स्थानामधलं आहे? तर धनस्थानातलं आहे, नाही का? होय. शिवराज धनस्थानातली आहे ना. पण त्याचा अधिपती म्हणजे तो त्याचं जे स्थान आहे ते चतुर्थ आहे की नाही? तूळ लग्नाला, सॉरी, कर्क लग्नाला तूळ रास ही चतुर्थामध्ये येते ना. बघा, थोडं हो. कठीण आहे, पण हो, नाही हो, कळलं तर सर. मला विचारा. हो. हो सर. म्हणजे नक्षत्र बिलॉंग टू विच हाऊस? सेकंड हाऊस. कुठल्या स्थानाचा अधिपती आहे? तर धनस्थानाचा चतुर्थ. अधिपती. नाही, चतुर्थ आणि धनस्थानाचं धनस्थान. नक्षत्र आहे हो, आणि हो. अधिपती चतुर्थ स्थानाचा आहे. मग हो, तो हो, बरोबर. पॉझिटिव्ह आहे, कळलं? कारण तो शुभ ग्रह आहे. मग आद्रा नक्षत्र हे 12व्या स्थानातलं आहे आणि ते कुठे तिथे? तो बुध स्वतःच्या स्थानामध्ये आहे, स्वतःच्या राशीत आहे आणि ते चतुष्पाद नक्षत्र आहे आणि ते स्तंभामध्ये ज्याला आपण म्हणतो की उत्तरेला आलेलं आहे. कळलं का? बाह्यस्थानामध्ये उत्तरेला आलेलं आहे, कळलं? सर, मग पण ते याचा अर्थ असा काढायचा का की काय? गुरु आणि शुक्र हे स्तंभाकडे येणार आहे, म्हणजे इन्व्हर्ट दाखवून राहिलाय ते, नाही, तर आउट या आहे दिशेकडून आतमध्ये. त्याला चांगले फळ मिळतील? नाही, आतमध्ये येणारा ग्रह जो आहे तो शुक्र आहे आणि बाहेर हा. जाणारा ग्रह एक्झिट प्लॅनेट जो आहे तो हा. बुध आहे आणि चंद्र जो आहे तो सुद्धा एक्झिट आहे, इनर आहे, म्हणजे आतमध्ये येणार आहे. नाही, चंद्र. जसं आपण चंद्राकडून, म्हणजे चंद्र नैऋत्य दिशेला आहे की नाही, तर आपण काय केलं की नैऋत्यकडून त्याला दुःख येईल बा, संकट येतील, तसं Yes. गुरु आणि शुक्राकडून त्याला चांगले फळ मिळतील असं आपण म्हणू शकू का? हो, नक्की नक्की नक्की. हा. याच्यामध्ये आणि एंट्री input आहे आणि की नाही? एक्झिट, एंट्री आणि एक्झिट बघा, परत सांगतो. एंट्री आणि एक्झिट वर अवलंबून राहतील फळ, असं मला दुसरा भाग विचारायचं. असा आहे, हो, दुसरा भाग मॅडम असा आहे की हा. एखाद्या वेळेला तुम्ही जर गोचर अप्लाय करणार असाल हा. तर त्यावेळेला गोचरीचा, आता हा शुक्र जो आहे
तो एंट्री मध्ये आहे, तो आतमध्ये येणारा ग्रह आहे, बरोबर हो आहे. मग हो आता त्या तिथून जर एखादा ग्रह त्याचा ओव्हरलॅप करून येणार असेल तर त्या हा ठिकाणी तुम्ही बघितलं तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे सिंह राशीतलं नक्षत्र आहे आणि तिथून जर एखादा ग्रह शनीसारखा ग्रह येणार असेल तर हा एखाद्या गोष्टीमध्ये त्या शुक्राला दुःख होऊ शकतं, कारण ओव्हरलॅप असणारा ग्रह कोणता आहे कोणता आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आलं त्याच्यावर लक्षात. अवलंबून. बरोबर आहे. बरं ओके आता ओके सर आलं. आता बुध हा जो आहे मिथुन राशीमध्ये तो आद्रा नक्षत्र आहे, तिथून जर एखादा ग्रह जाणार असेल, आता सूर्यासारखा ग्रह जाणार असेल तर मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की 14 दिवसाचं भ्रमण जे आहे ते सूर्याचं एका नक्षत्रामध्ये असेल, हो कळलं का. हो सर. हा 3 दिवस 8 तास एका चरणामध्ये आहे, तर अशी 4 चरण बघितली तर 8 चोक 32 नाही का, आणि 3 चोक 12, मग 32 तास म्हणजे झाले 12 दिवस आणि एक 13 दिवस, आणि साधारणतः त्या ठिकाणी ते 32 तासाचा जो 8 तासाचा पकडायचा, म्हणजे 13 दिवस 8 तासाचं एक नक्षत्राचं भ्रमण आहे. म्हणजे ते त्या ग्रहाचं मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवलं होतं बेस, तो प्लॅटफॉर्म आहे, हो कळलं सर. का. आता त्यामध्ये फलादेश देते वेळी तुम्हाला बघायचं आहे की कोट चक्रामध्ये जी स्तंभ स्थानं आहेत ती रिकामी आहेत, ती नक्षत्र रिकामी आहेत, म्हणजे जातकाचे अधिकार अतिशय कमी आहेत. जातक हा दुसऱ्यावरती अवलंबून आहे आणि ते ग्रह कोण आहेत तर ते चतुर्थेश आहे, धनामध्ये बसलेला ग्रह आहे तो, आणि चंद्र जो आहे तो त्या ठिकाणी नैऋत्य दिशेला आहे. मग तो अशा रीतीने जातकाच्या जीवनामध्ये बरीचशी आंदोलनं होण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा जातक हा ईशान्य दिशेला गुरु असल्यामुळे प्रथम स्थानामध्ये तो गुरु आहे आणि तो ईशान्य दिशेला आहे आणि तो प्रवास इन्व्हर्ट करतोय, म्हणजे ते ईशान्य दिशा आतमध्ये येते आणि जी पूर्व दिशा आहे ती बाहेरकडे जाणारी नक्षत्र आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या. हो सर. सर. ठीक आहे. मग फलादेश देते, आता फलादेश पुन्हा सुरू करू आपण. आता त्यानंतर आपण आउटर बघितला तर जिथे गुरु आहे तिथे मंगळ केतूची युती एकाच नक्षत्रात आहे का बघा. हो स्वाती. हो हो सर. सर. हा हो सर स्वाती हो नक्षत्रात आहे. हो होय सर. होय. मग आता आपल्याला पाहायचं आहे की जर मंगळ केतू एकाच नक्षत्रात असतील तर स्वाती नक्षत्र कुठे विराजमान आहे तर चतुर्थ स्थानामध्ये, बरोबर आहे, तुळ राशीला. होय. हो सर. मग हो सर. जरी शुक्र हा चांगला असला तरी सुद्धा त्या पर्टिक्युलर चतुर्थ स्थानामध्ये असणार जे जे ग्रह आहेत ते ग्रह मंगळ आणि केतू अंशात्मक एकाच नक्षत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये येणारी दुःख ही चतुर्थ स्थानापासून तयार होतील. आणि मंगळ हा भूमीचा कारक आहे, केतू हा भूमीनाशक आहे, म्हणून जातकाच्या जीवनामध्ये त्याचा जो काही भाग आहे चतुर्थ स्थानाचं दुःख हे त्या जातकाला कोणत्या ग्रहामुळे येऊ शकेल याचा विचार आपल्याला करायचा असतो. आणि तो जो मंगळ आहे तो दशमाधिपती आहे कर्क लग्नाला, बरोबर आहे. बघा होय. शांत घ्या, काही घाई नाही करायची, मी हो. पूर्णपणे वेळ देणार आहे तुम्हाला. बरोबर आहे. हो. सर म्हणजे असं म्हणता येईल का की दशमाधिपती मंगळ जो आहे आपण दशम स्थान दुःख स्थान म्हणतो है की हो नाही. बरोबर. हो मंगळ हा त्याच्या विरुद्ध याच्यात आलाय, म्हणजे सुखस्थानही बिघडवलेलं आहे आणि दुःखस्थान तर गेलेलंच आहे. हा आता मॅडम जो आपला विषय जो निर्यन मधला आहे ना, पारंपरिक मधला, तर मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो. मी दुःखस्थान का सांगितलं तर तुम्ही ऑब्झर्व करा, कोणाच्याही कुंडल्या असतील, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं तुमच्याकडे जर तुम्हाला कन्सल्टन्सीला आल्या तर त्या ठिकाणी दशम स्थानातले ग्रह जातकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं निर्माण करतात. हो तसंच ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाच्या विरुद्ध वावर करणारे किंवा विचार करणारे ग्रह कोणते आहेत तर ते सुखस्थानाला दूषित करणारे आहेत. दूषित करणारे. हा आणि ते कोण आहेत तर मंगळ आणि केतू. आणि केतू आहेत. आलं Yes. लक्षात. आलं लक्षात. हा म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला फलादेश करायचा आहे. हे इथे एवढं इंटरेस्टिंग आहे ना मॅडम
त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं कुठलं पुस्तक उपलब्ध नाहीये. हो ना सर. पण हा नसे नका पुस्तक, तुम्ही आम्हाला छान शिकवतायत, बस झालं. नाही पुस्तकाची बरं. गरज नाही. राजीव साहेब आहेत ना तुम्ही? राजीव आहे आहे. चिपलकट्टी ना हा. सर? हो आहे सर. आहेत हा. सर. तुम्ही ते पुस्तकं जी वाचली ती याच्यामध्ये सगळं फक्त ट्रान्झिट दिलेलं आहे ना, मूळ कुंडली दिलेली नाही. हा नाही, त्याच्यात फक्त गोचरीचे ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे ते दिलेले आहे. मूळ कुंडलीतले ग्रह नाहीच दिलेले. मूळ कुंडलीचा फलादेशच दिलेला नाही पूर्णपणे. नाही, मूळ कुंडलीचा फलादेश नाहीच आहे त्याच्यामध्ये. हा, मग कुठल्याही याच्यामध्ये आजपर्यंत पुस्तक निघालच नाही की मूळ कुंडली कशी वाचावी. हो हो. आता मी जो संदर्भ देतोय त्याच्याबद्दल तुमचं मत काय साहेब? नाही, खूप छान आहे सर. हे ऍक्च्युली मी पुस्तक वाचलं, पण त्याच्यामध्ये मूळ कुंडलीचं काही दिलेलंच नाही, त्यामुळे मला पण हे सगळं नवीनच आहे. नाही हरकत नाही, नवीन आहे, तुम्ही ऑलरेडी आहात, नवीनचा भाग नाही. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी फलादेश जो आपल्याला करायचा असतो त्याची जी हो. मांडणी आहे ती आपल्याला व्यवस्थित ऐकता आली पाहिजे ना, शिकता आली पाहिजे. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे सर. हा, मग तसंच आपण बघितलं तर मंगळ केतू हा चतुर्थ स्थानाशी संबंधित आहे, स्वाती नक्षत्रात आहे आणि ते चतुष्पाद नक्षत्र आहे. त्याच्याकरता त्या नक्षत्रामध्ये असणारा ग्रह या जातकाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करेल. आलं लक्षात सर. एकदम Yes. क्लिअर कट कळलं. हा, नाही कळलंच पाहिजे मॅडम, नाही तर मग माझा हो उपयोग काय? सर. नाही कारण मूळ कुंडली असल्याशिवाय आपण कळूच शकत नाही ना पुढचं काही. व्यवस्थित समजलं, एकदम छान समजलं सर. व्हेरी गुड. आता दुसरा भाग असा आहे की आपण त्याला म्हटलेलं आहे की सुरक्षा स्थान. बघा मी पहिला हो. चार्ट लावला होता तेव्हा काय आपण म्हटलं हो हो. त्याला सुरक्षा सुरक्षा स्थान. स्थान. मग आता हो. हे मंगळ केतू दोघही विरुद्ध दिशेचे ग्रह आहेत, तर त्याला तिथे सपोर्टिंग म्हणजे ते स्थान त्याचं सुरक्षित आहे का पहा. हम्म. नाही, मंगळ तर संरक्षण करणारच ना सर. नाही पण केतू युक्त आहे ना मॅडम. हा हो, केतुयुक्त आहे. मग केतू युक्त असल्यामुळे त्या ठिकाणी जातक हा सुरक्षेच्या अपेक्षित असेल का तो पीडाकारकच राहील? केतू पीडा देणारच. हा, मग म्हणजेच काय की कुंडलीचं चतुर्थ स्थान निश्चितच तिथे दूषित झालेलं आहे की नाही? हो नाही का? हो सर. सर. हा, मग हे कॅल्क्युलेशन जी आहेत ही अति महत्वाची आहेत, म्हणून इथे घाई करून चालणार नाही. कळलं का? फार ऑब्झर्व सर. करायला लागतं. हा, मग आता हे जे आहे ही पूर्व दिशा आहे. आता पूर्व दिशा झाली पण मूळ कुंडलीतलं जे स्थान आहे ते चतुर्थ स्थान आहे, चतुर्थ नक्षत्र स्थान. आहे स्वाती आणि ते चांगलं नक्षत्र आहे, पण तरी सुद्धा तिथे पापग्रह असल्यामुळे त्या नक्षत्राचं फलित जे आहे ते जातकाच्या जीवनामध्ये एवढं योग्य तऱ्हेने प्राप्त होणार नाही. पण सर इथे जर नुसताच मंगळ राहिला असता, केतू तर नसता, हा तर बरोबर मग आहे. सुरक्षा त्याची हा. वेळ एकदम अवैध राहिली असती ना त्या दिशेची. हो सांगतो येस, चांगला प्रश्न आहे हा. तुमचा. कसं आहे मॅडम की जर समजा एकटा मंगळ असता, तुम्ही हा. आजपर्यंत नंबर ऑफ पीपल बघा ज्यांचा मंगळ तूळ राशीमध्ये स्वाती नक्षत्रामध्ये असेल किंवा आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टीची कधीही कमतरता येणार नाही. नाही. हे नियम भूमिकारक आहे. मंगळ. हो, भूमिकारक नियम, पण तो स्पेशली त्याचं जे वर्णन आहे ना, तर त्या ठिकाणी तर तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर्टी अगदी निश्चितच प्राप्त होईल. तुमचं नशीब प्रॉपर्टीच्या अखत्यारीतलं असेल. हा. तर आलं हे लक्षात. नियम आहे. येस हो. येस मॅडम. मग आता आपण बघितलं तर बाह्य कक्षेमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपण बघितलं, आता मला पूर्ण कुंडली दिसत नाहीये तरी सुद्धा दुसरा आणखी कुठला ग्रह आहे का तिथे बघा जरा मुकेश भाऊ. नाही, पश्चिमेला बघा, पश्चिमेला पश्चिमेला शनी आणि राहू आहे. आहे ना. शनी हा. रेवती नक्षत्रात आहे येस 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 व्हेरी आणि गुड. राहू अश्विनी नक्षत्रात आहे. बरोबर. आता पश्चिम दिशा काय सांगते? तर आपला जोडीदार, हा. नाही का? हो. मग आपला जोडीदार जो आहे तिथे शनी राहूची युती आहे, ती मीन राशीमध्ये आहे. नाही, युतीत नाहीये सर. शनी रेवतीमध्ये आहे आणि राहू अश्विनीमध्ये आहे. हा, मग वेगळे युतीत वेगळे. नाही. हा, मग वेगळे वेगळे. कोटपाल कोण आहे?
राहू. राहू आहे. कोटपाल राहू होईल ना. आणि मला इथे कुंडली पूर्ण दिसत नाही म्हणून म्हटलं. राहू 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 आहे. राहू मग पण आता आणि बघा, रवी पण. मग शनी आणि मग राहू आणि रवी याला तो पण एक दोष आहे ना. होय. हा, म्हणजे पश्चिम दिशा पण मार खाल्ली. मुश्किल भाऊ जरा कुंडली वरती करू शकता का? कुंडली सर नाही वरती होणार. बरं ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला दिसतंय ना बरोबर, मला इथे दिसत नाही म्हणून. हो दिसतंय सर व्यवस्थित. तुम्ही सर थोडी स्क्रीन वर सरकवा हाताने. नाही, मला नाही करता येणार. नाही नाही जमणार. येत नाही, हरकत, कारण तुम्ही लोड केलं ना, मी नाही करू शकत. मोठी होईल पण लहान नाही होत आहे. बरं ठीक आहे, चला ओके, तुम्ही सांगितलं बाद झालं. ओके, आता बघा आपल्याला फलादेश कसा करायचा आहे पश्चिम दिशेचा. पश्चिम दिशा ही मुळामध्ये जातकाच्या त्या ठिकाणी कोणत्या राशी आलेल्या आहेत, तर मीन रास आलेली आहे, बरोबर आहे. मीन हो. रास कुठली दिशा आहे, तर त्याच्या भाग्यस्थानामध्ये आहे. हो आणि हो, पश्चिम सर. दिशेला आणि हो पश्चिम सर. दिशा. मग त्या हम्म. ठिकाणी कोटपाल ग्रह जो आहे तो रवी राहूची युती झालेली आहे का एका नक्षत्रामध्ये? नाही सर, फक्त राहू नाही सर. आहे. मग राहू सूर्य अश्विनी कुठे आहे? नक्षत्रात आहे. रवी पुष्य नक्षत्रात उत्तर दिशेला आहे सर. उत्तर दिशेला, म्हणजे फक्त राहू आहे आणि तो कोटपाल म्हणून एकच ग्रह आहे का तिथे मॅडम? नाही, मग कोटपाल रवी पण होईल ना, तो पण हा. पण तिथे नाहीये, वेगळे ह्याच्यात ते पुष्य नक्षत्रात आहे, उत्तरेला आहे, पण तो रवी कोटपाल होईल ना. हा, रवी कोटपाल होईल. कोटपाल मध्ये रवी दाखवतोय. आणि मंगळ केतू पण आले ना कोटपाल मध्ये. सर एकूण कोटपाल मध्ये 5 ग्रह आहेत. मंगळ, केतू, गुरु, रवी आणि राहू. मग आता या ठिकाणी आपण बघितलं तर शेवटची स्टेप आहे, म्हणजे चौथा भाग, पहिला स्तंभ, दुसरा प्रजा, तिसरा आणि चौथा. मग चौथ्या याच्यामध्ये कोटपालला किती ग्रह आलेत? 5 ग्रह. 5 ग्रह आहेत सर. मग ते योग्य नाही. अख्खं सैन्यच जर त्या ठिकाणी 5 ग्रहांचं तिथे गेलं, एकूण ग्रह किती, तर 9. एकूण ग्रह किती, 9 ना. होय. हो सर. आणि त्यातले 5 ग्रह कुठे गेले? कोटपाल मध्ये गेले. हो. म्हणजे जातकाचा कोटचक्राच्या अनुषंगाने जातक हा भरपूर अडचणीमध्ये आहे, म्हणून त्याची सुरक्षा जी आहे ही सुरक्षासाठी तिथे कोटचक्रामध्ये शेवटला 5 ग्रह आलेले आहेत. त्याच्यामध्ये गुरु पण आहे, सूर्य पण आहे, राहू सुद्धा आहे आणि दुसरा ग्रह कुठला आहे? मंगळ केतू. मंगळ केतू. म्हणजे कुंडलीचा दर्जा जो आहे तो किती प्रमाणामध्ये योग्य आहे, जरी लग्नी गुरु असला तरी. सर एक विचारू का आता? हे जे कोटपाल आहेत एवढे मान्य आहे, सगळे ते अयोग्य आहे ते मान्य आहे, पण मग आता ह्यांचे सूक्ष्मांश आपण बघायचे का? आणि ते सूक्ष्मांश छान आहेत तर मग काय? नाही, आता कसं आहे मॅडम की तुम्हाला सूक्ष्मांशाचा विचार करायचा असेल तर ते नवमांशामधून तयार होतात, होय. बरोबर आहे की नाही. पण आता जर समजा सूक्ष्मांशामध्ये पण तुम्हाला रिझल्ट मिळत नसेल आणि तुम्ही कोटचक्राचा वापर केला, आपण जसं अष्टक वर्गाबद्दल बोललो होतो नाही का, तर अष्टक वर्ग इज अ डिफरंट पॉलिसी, डिफरंट होरोस्कोप आहे. तसंच कोटचक्र हे सुद्धा डिफरंट सब्जेक्ट आहे. मग तुम्हाला हे जे विषय आहेत तर देर आर नंबर ऑफ चक्रा, कळलं का. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर हे सर्व 5 ग्रह जर कोटपाल झाले असतील तर त्या ठिकाणी ते बाह्य भागात आहेत की नाही. मग फक्त त्याला वर्किंग प्लॅनेट कुठले आहेत हे बघायचं. वर्किंग प्लॅनेट म्हणजे काय बघायचं? म्हणजे पहिल्यांदा ईशान्य दिशेला लग्नी गुरु आलाय, तो जरी कोटपाल असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला बुध, शुक्र आणि चंद्र हे त्यातले त्यात कार्यकारी ग्रह आहेत. कधी कधी मॅडम कधी कधी मॅडम आपल्याला असं वाटतं की सगळे ग्रह किती छान ठिकाणी पडलेले आहेत, पण तरी सुद्धा मनुष्य भाग्यवान का नाही, अडचणीत का आहे, कळलं का. मग त्यावेळेला जर तुम्ही कोटचक्राचा वापर केलात तर त्यावेळेला तुम्हाला तिथून जास्ती शोध घेता येतो. बरोबर. कळलं का. सर इथं शनीची भूमिका काय राहील सर?
शनीची भूमिका कोटपाल म्हणून आला का कुठले आलेले आहे बघा. तो सुरक्षामध्ये नाही, आहे सुरक्षामध्ये. सेकंड हा मग तो चांगला आहे. हम्म, हम्म. सुरक्षामध्ये जर असेल तर तो सेकंड स्टेज मध्ये आहे. हो. नाही का? हो. हा. आता जसं मॅडम मी तुम्हाला सांगतो की तुम्ही संगीत शिकताय ना. हो सर. संगीत मध्ये मुखडा जो असतो हो. तो मुखडा शिकला तुम्ही. हो हो अस्थायी हा. म्हणतात त्याला सर. हो. हा मग मुखडा जर चांगला असेल तर अंतरा चांगला असतो. बरोबर सर निश्चितच. हा मग आता जर समजा मुखडा जर आम्ही संगीत क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मला माहिती आहे. हा, त्या अच्छा ह्याच्यात गाणं लिहिताना मुखडा चांगला लिहिला पाहिजे. बरोबर सर तोच मेन पार्ट असतो ना. येस. आणि मग अंतरा हो. काय समजलंय. आणि हो मग सर. आलाप. बरोबर आहे सर. आता जर आलाप असेल तर त्या ठिकाणी आलाप नसेल तर एक चांगल्यापैकी त्याला आपण म्हणतो धार असते हो हो आलापला. होय. बरोबर काय. मग त्या ठिकाणी आता मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून मुकेश भाऊनं एक गाणं पाठवलं होतं. तर मुकेश भाऊ हा सर. त्याच्यामध्ये ते गाणं लावा. आपण जरा थोडीशी त्यांना सगळं तऱ्हेने शिकवलं पाहिजे चांगल्यापैकी. मग ते काय सांगतं बघा. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे नाही तर बाहेर काढून टाकणार हा. सर येतो ऐकायला आवाज. चलो दिलदार चलो असं आहे गाणं ना ते. काय मला नाही येत ऐकायला. मला आवाज आवाज नाही नाही येत. येते सर. आवाज येत हा? नाही. नाही येत आहे आवाज. आवाज येत नाही. आवाज काय येत नाही. चलो दिलदार चलो चांद के पार चलो हम भी तैयार चलो. हे दोघांचा हा कोण आहे तो मुखडा आहे. मुखडा आहे. हो. Yes. आणि मग त्याच्यानंतर अंतरा सुरू होतो. तो अंतरा कोण हो. गातो. लता मंगेशकरने गायलेला आहे. ऐसे ही और सदाबहार वीडियोस देखने आता के येतोय सर, आता लिए येतोय. शिमारू चैनल को राहू सब्सक्राइब द्या राहू द्या. करें। राहू द्या हरकत नाही. ऐसे ही और सदा आता अशा वेळेला तुम्ही बघितलं जर अंतरा चांगला आहे का मुखडा चांगला आहे का. म्हणजे कुंडली सांगण्याचं विशेष कारण काय की कुंडलीमध्ये कोणते ग्रह हे चांगले आलेले आहेत त्याच्याशिवाय गाण्याला हे येत नाही. तसंच माणसाच्या ह्याच्यामध्ये अंतरा सुद्धा चांगला हवा मुखडा सुद्धा चांगला हवा. काय वाटतं. बरोबर आहे सर. म्हणजे तिथे आलाप सुद्धा चांगला हवा. चांगला हवा. येस. मग आलाप नसेल तर गाण्याला धार येत नाही. धार येणारच नाही सर. येस. ते नुसते तसंच शब्द वाटतील. कुंडलीमध्ये आहे. हा हा म्हणून मी हे एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं हो की सर. कुंडली कशा तऱ्हेने ऍक्टिव्हेट होते. मग जेव्हा आपण संगीतबद्ध एखादं गाणं तयार करतो तर ते गाणं कुठलं आलंय मुखडा चांगला आहे का तर ते गाणं स्टार्टच चांगला असतो. गॉट इट. हो सर निश्चितच. हा मग मुखडा हे जे लिहिणारे लोक आहेत आता हे मोहम्मद रफीने गायलेलं गाणं आहे तरी अतिशय चांगल्यापैकी गायलंय. लता मंगेशकर आहेत. म्हणजे हो. तिथे मुखडा आणि अंतरा ह्या दोन्हीवरती आणि आलाप पण त्यांनीच घेतलेला आहे दोघांनी. होय सर. असं आहे. तर आपल्याला कुंडलीबद्दल बोलायचं आहे. आता तुमच्या लक्षात सगळ्यांच्या कुंडली आलेली आहे. सगळे ग्रह सर एक तुम्ही माझा सांगितले. प्रश्न आहे विचारू का सर. बोला बोला. सर ह्या कुंडली षष्ठ स्थानामध्ये धनुरास येते आणि धनुराशीची तिन्ही नक्षत्र दक्षिण दिशेला आहेत. हम्म. धनुराशीमध्ये एकही ग्रह नाही आणि दक्षिण दिशेला सुद्धा एकही ग्रह नाही. मग नाही. ह्याच्याबद्दल आपण काय म्हणू शकतो म्हणजे त्याच्या नोकरी किंवा बरोबर. करिअर संदर्भातलं आपण येस कसं येस. प्रेडिक्शन म्हणजे करणार. जेव्हा एखादी व्यक्ती कर्क लग्नाची जन्माला आली तर त्या ठिकाणी आपण म्हणतो षष्ठात ग्रह आला. गॉट इट. हो. आणि त्यावेळेला आपण म्हणतो षष्ठातला ग्रह काम करत नाही. पण अकॉर्डिंग टू कोटचक्र यू आर गेटिंग द गुड रिझल्ट फ्रॉम 6th हाऊस. बरोबर सर. हा आणि त्याच याच्यामध्ये आपल्याला जे कर्क लग्न असतं त्याला दशम स्थानामध्ये मेष राशी येते. त्या मेष राशीमध्ये जर धनुराशीतला गुरु असेल तर त्याची 5वी दृष्टी मेष राशीवरती येते. येते. हो. आणि धनस्थानामध्ये
गुरुची दृष्टी 9वी येते आणि जातकाच्या कुंडलीमध्ये यदा कदाचित जर प्रॉस्पेरिटी जी असेल तर ती त्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे युअर क्वेश्चन इज व्हेरी राईट. तुमचा प्रश्न चांगला आहे. तर त्याच्यावरती कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये आपण अकॉर्डिंग टू कोट चक्र जो कुठला प्लॅनेट जो आहे तो आपल्याला सक्सेस कडे घेऊन जातो. होय सर. Correct? तो बघायला हवा. हो सर. नक्की. होय. आता जसं की ज्या वेळेला कुठल्याही कुंडलीमध्ये आपण जर बघितलं, आता तुमचा प्रश्न लोकांना फार शिकवून जाणार आहे. जसं आपण एखादी कुंडली वृश्चिक लग्नाची पाहिली आणि वृश्चिक लग्न हे जर समजा ईशान्य दिशेला समजा नाही आहेत ईशान्य दिशेला आलं तर दशम स्थानामध्ये येणारी रास सिंह आहे, बरोबर आहे की नाही? हो. हो. आणि षष्ठ स्थानामध्ये मेष रास येते. मेष रास येते. हो. मग षष्ठ स्थानामध्ये जर मेष रास आली आणि तिथे जर गुरु असेल आणि तो जर दशमावरती पाहत असेल म्हणजे पाहतो. दक्षिण हो. दिशेला कुठली रास आली? सिंह रास आली. सिंह रास आली. हो. मग त्या गुरुच्या योगामध्ये जातक हा किती उंचावर जाईल त्याची प्रचिती माझ्याकडे नंबर ऑफ होरोस्कोप आहेत. म्हणून कुंडली पाहण्याचा जो आपला तर्क आहे तो बरोबर. व्यवस्थित हो. हवा, व्यवस्थित पाहिजे सर. नाही का? होय सर. नाहीतर निश्चितच. तुम्हाला ते हे करता येत नाही. म्हणून व्यवस्थित शिका, शांतपणे शिका, काही कंटाळा करू नका. होय सर. छान समजतंय आणि सर पहिल्या लेक्चर पासून अगदी. म्हणजे इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. होय सर. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करते वेळी तुम्ही आता विचारला प्रश्न म्हणून जर तिथे धनुराशीला गुरु असता आहे का तिथे? नाहीये. नाहीये सर. तो कर्क अग्नी आहे राशीला आहे गुरु. ना. हो. मग आता जर तो गुरुच धनुराशीला असता तर कुंडलीचं जे बळ आहे ते वाढलं गेलं असतं. मग तरी तो मूळ नक्षत्रामध्ये असता तरी सुद्धा. मग तरी ह्या सुद्धा. हो. ठिकाणी धनुराश जी आहे ती मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा ही नक्षत्र कुठल्या डिरेक्शनला येतात त्याच्यावरून त्याचा फलादेश जो आहे तो आपल्याला निर्माण करावा लागतो. दक्षिण दिशेला आली सर ती. येस, करेक्ट. हो. कळलं? बरोबर. हो असं सर. आहे. मग दक्षिणेला जर ग्रह असतील तर डेफिनेटली ती दक्षिण दिशेची जे काही ग्रह असतील ते ग्रह त्याला यशस्वी करण्यामध्ये सहभाग करण्यामध्ये करतात. करतो. निश्चितच. हा. आलं लक्षात सर. धन्यवाद सर. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. एक प्रश्न विचारला तर लोकांना कळलं पाहिजे छानपैकी. बरं, एनीबडी एल्स? सर नमस्ते सर. नमस्ते. हा सर, आता इथे कोटपालमध्ये गुरु, राहू, मंगळ, केतू, रवी असे 5 ग्रह आले. तर मग अशा वेळेस जेव्हा असा जातक कोणी आपल्याकडे येतो असा प्रश्न घेऊन, तर त्यावेळेस त्याला त्यावर काय आपण सांगावं उपाय म्हणून किंवा कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी असं काय सांगावं आपण? नाही, उपायचा आता काय तो भाग वेगळा आहे, पण तरी सुद्धा आपल्याला कुंडली रिडिंग तुमच्या प्रश्नाबद्दल तर आपण बघितलं हे सगळे ग्रह जर त्या ठिकाणी शेवटच्या स्लॉट मध्ये गेले तर त्यांचं जे महत्व आहे ते कमी झालंय की नाही हा भाग आहे. बरोबर आहे? नाही, कोटपाल म्हणून बघा परत हो. सांगतो, कोटपाल हा मुख्य ग्रह जो आहे ना जर त्या ठिकाणी तो जर मुख्य ज्याला आपण म्हणतो दक्षिण, पूर्व, उत्तर आणि पश्चिम ह्या दिशेला जर त्या ठिकाणी तो ग्रह जर गेला तर तो कोटपाल म्हणून कुठला ग्रह आहे त्याच्यावरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. त्याच्या लग्नी गुरु आहे तो ईशान्य दिशेला आहे तर त्याला कोटपाल म्हणून चालणार नाही, तो त्याला फळ देईल. पण त्याला तिथे त्या स्तंभस्थानामध्ये एकही ग्रह न आल्यामुळे कुंडलीचा जो दर्जा आहे तो कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो किंवा त्याचं जे काही फलादेश आहे तो आपल्याला सांगता येईल. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर सगळेच ग्रह जर रक्षा करायला गेले तर आपल्या सोबत कोण आहे? हो सर. कळलं? बरोबर. आता दुसरा भाग असा आहे मॅडम की जी 4 नक्षत्र जी आलेली आहेत तर त्या 4 नक्षत्रामध्ये आपण बघितलं तर आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा नक्षत्र हे स्तंभ आहे की नाही? उत्तरा नक्षत्र स्तंभात आलं ना. ते स्तंभात जर आलं तर त्या ठिकाणी त्यावेळेला तुम्हाला तो ग्रह जर एखादा तरी ग्रह तिथे स्तंभामध्ये आला असता तर त्याने राज्य प्रस्थापित केलं असतं त्या ग्रहाने. हे तो तिकडचा बादशाह असतो. Yes, sir.
देर इज नो किंग और क्वीन whatever. येस. येईल असते असे सर आणि एक प्रश्न होता. हा बोला 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 हा विचारा. सर, मागे 1-2 कुंडलीमध्ये आपण डिस्कस केलं होतं की शुक्रासारखा ग्रह जर या आउटर कक्षेमध्ये जर आला किंवा कोटपाल म्हणून आला, पण जर तो आग्नेय दिशेच्या ह्याच्याने तो जर कार्य करत असेल तर त्या केसमध्ये तो शुक्र तिथं चांगला तिथे बलवान होईल का? आग्नेय नाही. दिशेला जर शुक्र असेल नाही 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 त्या तिथे तो कोटपाल म्हणून जर गेला. मला एक सांगा की एखादी स्त्री, शुक्र म्हणजे स्त्री, आणि ती जर बरोबर. समजा त्या ठिकाणी कोटपाल म्हणून जर उपस्थित असेल तर ती राजाच्या किंवा त्या व्यक्तीच्या सहकार्यामध्ये किंवा सहभागामध्ये कधी येणार? हा बरोबर. कळलं का? आणि Yes. आग्नेय दिशेपेक्षाही दक्षिण, उत्तर, पश्चिम, पूर्व या ठिकाणचे जे कोटपाल असतील ते मोर इफेक्टेड आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जर त्यांना तिथे फक्त बंगल्याच्या बाहेरच ठेवलं तर चालेल? मग बरोबर ते सर. लाभ नाही घेणार ना, मग ते लाभ घेणार नाहीत किंवा त्या कुंडलीला लाभ मिळणार नाही. येस सर. हो सर. थँक्यू सर. तर मी एक प्रश्न विचारू. हा बोला ना. सी ऍक्च्युली हे जे बलाढ्य ग्रह आहेत, मंगळ, केतू, राहू, तर हे बाह्य भागात आहेत. ऍक्च्युली खरं म्हणजे चांगले आहेत ना, ऍज अ कोटपाल म्हणून रक्षण करते. हा. तर आणि स्तंभात कोणी नाहीये. पण सपोज जर हेच ग्रह स्तंभात असते तर आपण म्हणतो की ते फारसं चांगलं नाहीये, बाहेर असायला पाहिजे. तर मग आपण आता असं का म्हणतोय की हे ग्रह, इतके ग्रह बाहेर असू नयेत म्हणून? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे स्तंभामध्ये ग्रह असावा हा नियमच आहे. ओके. स्तंभ म्हणजे काय? तर बैठक, पिलर. करेक्ट. आपल्या घराची मजबूती कशावरती अवलंबून आहे? तर पिलरवरती. पिलर. बरोबर आहे की नाही? मग आता त्याच्यामध्ये समजा जो स्तंभ आला आणि त्या स्तंभामध्ये आपण एक विचार करू की इथे मंगळ आणि केतू जर स्तंभामध्ये एकाच नक्षत्रात आले असते ओके. तर स्तंभ दूषित झाला असता. ओके. ओके. म्हणजे तिथे एकटा शनी आला असता तरी चालला असता, एकटा मंगळ तर चालला असता. पण जर ती मंगळ केतू किंवा शनी केतूची युती झाली असती तर ती स्तंभाला घातक आहे. आपण नेहमी म्हणतो ना की आधारस्तंभ कोण आहे आपल्या कुटुंबातला, आणि तो जर आधार निघून गेला तर आपलं स्तंभ डगमगीत होतं की नाही? हो हो. मग तशा प्रकारे या कुंडलीमध्ये स्पेशली आपण जर बघितलं तर ही कुंडली नेहमी अवलंबून असेल, डिपेंडेंट असेल, इंडिपेंडंट नाही. कारण का त्याच्याकडे राज्यच नाहीये ना. राजा कुठे बसणार? हो हो. राजा किल्ल्याच्या आतमध्ये बसणार ना, का किल्ल्याच्या दरवाज्यावरती? राईट राईट. आतच असणार. करेक्ट. बरोबर ना. म्हणून त्याचा जो उल्लेख केलेला आहे, आता त्या ह्याच्यामध्ये आपल्याला गोचर शिकताना कदाचित राजाचं स्थान सुद्धा डगमगीत करणारा ग्रह जर स्तंभातून जात असेल तर त्यावेळेला तो ग्रह कोण आहे? तो सपोर्टिंग प्लॅनेट आहे का? आणि तो किती दिवस वास्तव्य करणार आहे? हो. ओके. म्हणजे कधी कधी एखाद्या, आता तुमच्या समोरच आहेत आपल्याकडे स्तंभ हल्ल्यानंतर काय झालं नाही का? करेक्ट करेक्ट. म्हणून तिथे आपल्याला अशा रीतीने फलादेश जो आहे तो त्या ठिकाणी दिला पाहिजे. जर समजा आपण गोचरीने असा विचार केला की एखाद्या कुंडलीमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करणारा ग्रह हा एका नक्षत्रामध्ये जर 14 महिने राहणार असेल तो आहे शनी. तो जर एखाद्या वेळेला आला तर अपॉर्च्युनिटी जातकाला मिळते का मिळणार नाही? बरोबर आहे. राईट राईट राईट. अजून विचारायचं होतं सर तुम्हाला की आता इथे आपण मूळ कुंडलीतले ग्रह नक्षत्रांमध्ये मांडलेले आहेत. तर सायमल्टेनियसली जर गोचरीचे पण ग्रह आपण मांडले तर ह्या दोघांची कनेक्टिव्हिटी बघता येऊ शकते का? म्हणजे मूळ कुंडली प्लस गोचर असं. बरोबर, चालेल. आता बघा, मूळ कुंडलीतला गोचर आणि मूळ कुंडली याच्यामध्ये तफावत सांगतो. मूळ कुंडली यू कॅनॉट चेंज. राईट. इट इज लाईफ टाइम. पण जर समजा गोचरीने एखादा ग्रह आगमन करत असेल
का निर्गमन करत असेल, ओके. नाही का, अरायव्हल अँड डिपार्चर. जर समजा एखादं दुःख जाणं चांगलं आहे का येणं चांगलं आहे? जाणं चांगलं पाहिजे. हा, मग जर समजा एखादी अपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला आवश्यक आहे, मिळाली पाहिजे संधी. मग जर कोटचक्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादा ग्रह जर इन्व्हर्ट असेल आणि तो आतमध्ये येणार आणि तो गुरु आहे, तर तो निश्चितच तो चांगल्यापैकी लाभ देऊन जाईल. आता उदाहरणार्थ जर समजा आपण असा विचार करू की एखादा गुरु हा आग्नेय दिशेला इन्व्हर्ट आहे, म्हणजे आतमध्ये अराईव्ह करणार आहे, तर त्यावेळेला तो गुरु हा त्या ठिकाणून प्रवेश करणार असेल तर त्याच्यामध्ये तो पूर्णपणे 1 वर्ष वास्तव्य करणार आहे इन बिलॉंग टू दॅट 3 नक्षत्र. करेक्ट करेक्ट. मग 1 वर्ष वास्तव्य करताना तो पण जर समजा तो एक्झिट मध्ये असेल तर गोइंग आउट. पण मूळचा जो स्तंभ आहे तो जर पॉवरफुल असेल तो आयाराम गयाराम कोई भी हो. राईट राईट. पण सर म्हणजे स्तंभामध्ये सपोज मूळचा ग्रह स्तंभामध्ये शुक्र आहे आणि गोचरीचा आता शनी आत येतोय, एंट्री करतोय, असं जर असेल तर मग जोपर्यंत शनी तिथे आत असेल तोपर्यंत तो थोडासा त्रासदायक राहणार ना. आता थोडासा नाही, भरपूर. त्यांनी त्याचं मिळालेलं जे सिंहासन आहे ते सिंहासन तो हलवण्याचा प्रयत्न करणार, कारण शुक्राची ताबेदारी जी आहे ना ती शनीला बिलकुल आवडणार नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. हे असं लॉजिक तुम्हाला लावून नंतर तिथे अप्लाय केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो कोटचक्र एवढं इंटरेस्टिंग आहे ना, लाईक सर्वतोभद्र चक्र. आता आपण जे चर्चा करतो तो तुम्हाला वाटत नाही इंटरेस्टिंग आहे म्हणून? नाही, खूप खूप इंटरेस्टिंग आहे सर, हे फार छान आहे. म्हणूनच ते क्युरिओसिटीने मी विचारले प्रश्न. नाही, हरकत नाही, विचारलं पाहिजे, तसं लोकांना कळेल ना, विचारलं पाहिजे. हा बोला. जरा माईक व्यवस्थित करा, माईक व्यवस्थित करा. बोला. कुठलाही ग्रह जर नसेल, समजा तो आवाज येत नाही. आता येतो आवाज? हा बोला. सर, कोटचक्राच्या स्तंभामध्ये ग्रह असावा असं आपण नेहमी म्हणतो, पण आता कुणाच्या पत्रिकेत जर नसेल तर त्या पत्रिकेमध्ये मग काय शारीरिक समस्या किंवा मग अपयशाचा सामना जास्त करावा लागतो? नाही, असं नाही, तुम्हाला डिपेंडंट राहावं लागतं. स्तंभात ग्रह येणं हे तुमचं भाग्य आहे. कोटला ग्रह आला त्याच्यावरती तुमचं ऑपरेटिंग असतं. अच्छा. पुन्हा सांगतो, ग्रह कोणता आला असेल ते तुमचं ऑपरेटिंग आहे. येस. हाऊ यू आर गोइंग टू ऑपरेट युअर होरोस्कोप ऑर युअर वर्क. अच्छा. म्हणजे त्या ठिकाणी हा बोला बोला बोला. एखादा कोटपाल सुद्धा समजा आता ह्या पत्रिकेमध्ये 5 कोटपाल आलेत म्हणजे त्याला संरक्षण भरपूर आहे. नाही, संरक्षण कशा, मला सांगा की सगळीच जर बाउंड्री मध्ये सगळे ग्रह गेले तर देणारा ग्रह कोण आहे मग? बरोबर आहे, कारण ते कधी कधी मग ते एक्झिट मध्ये पण जाणार गोचरीने. मग एक्झिट मध्ये असणारे ग्रह चांगले आहेत का? आता मूळ कुंडलीमध्ये मला सांगा, एक कुंडली अशी आली आणि 12व्या स्थानामध्ये आपले ग्रह आहेत असं समजा. हो बरोबर. तर त्या ठिकाणी तिथे ते योग्य आहे का? नाही. बरं, आता हे कर्क लग्न आहे आणि कर्क लग्नाला 38 नक्षत्रापासून जर पूर्व दिशा बघितली तर त्या ठिकाणी एखादा ग्रह बाहेर आहे, आउटर रेंज मध्ये आहे, तर त्या ठिकाणी तो सपोर्टिंग होईल का? तो त्याला तुम्ही किल्ल्याचं रक्षण करण्याकरता ठेवलेलं आहे, त्याच्याकडे जबाबदारी फक्त बाहेरच्या पाहण्याची, आतमध्ये त्याला संचार करण्याची संधी नाहीये ना. नाहीये, बरोबर. संचार करण्याचा मुभा नाहीये किंवा अधिकार नाहीये, अथॉरिटी नाहीये. अच्छा. कळलं? म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला त्या ठिकाणी लॉजिकली हे असं केलं पाहिजे. हो सर, कळालं. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. फक्त लॉजिक जे आहे ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे. आम्हाला पूर्ण नवीन विषय सर, कोटचक्र पहिल्यांदा म्हणजे तुमच्याकडून ऐकतोय आणि शिकतोय. कोटचक्र हा प्रकार कुठे बघायलाच मिळाला नाही. आता काय माहितीये का, नक्कीच ओके, आपल्याकडे महाराष्ट्रीयन माणसांनी शोध न घेता फक्त 2-7 अकराच केलेले आहेत आणि त्याच्यावरती हे करा ते करा, म्हणजे ते ज्योतिष रिअलिटी जी हवी ती रिअलिटी दाखवलीच नाही. केवढी तरी चक्र आम्ही शिकवतो. कळलं का?
येस, असं आहे. बरोबर. Yes. सर्वतोपरी चक्राची माझी 12 लेक्चर्स आहेत जवळपास. हो, ग्रेटच आहे डेफिनेटली. असं आहे. बरं, नेक्स्ट. एनिवे सर, बोला. बोला. तर जरा बोलू का? बोला ना. सर, आता इथे 5 जे ग्रह आहेत पैकी गुरु आणि रवी हे 2 ग्रह कोटचक्रात बसल्यामुळे त्यांची जी बुद्धिमत्ता किंवा त्यांचा जो पराक्रम आहे कुंडलीच्या दृष्टीने तो इथे वाया गेला. नाही, तसं नाही. बघ, पण तो या गुरु जो जाती- आहे, नाही, गुरु ईशान्य दिशेपासून त्या कोटचक्राचा आरंभ आहे. कारण का, हो की ईशान्य दिशेपासून कोटचक्र आरंभ होतं आणि तो लग्नामध्ये उच्चीचा आहे. हो बरोबर आहे. आणि तो इनवर्ट्स आहे. बरं, आता भाग असा आहे की मनुष्य कसा असेल आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कर्क लग्न आहे हे नक्की झालं. तिथे त्या कर्क लग्नामध्ये गुरु आहे हे पण नक्की झालं. पण हो. तोच जर त्या ठिकाणी राहू सारखा ग्रह असता आणि कर्क लग्न असतं असं समजा, हा. तर तुम्ही आवर्जून बघा की अशा पत्रिकेमध्ये जातकाच्या जीवनामध्ये त्याला उजेडात येण्यासाठी भरपूर काळ लागू शकतो. कारण तो राहू आहे, हा. तो विजिबल नाहीये ना. आणि गुरु आहे हा लवकरात लवकर यश देणार आहे. पण तिथे त्याच ठिकाणी जर समजा 4-4, 5-5 ग्रह जर शेवटच्या कोटपाल म्हणून आले असतील तर इत्यादी ग्रह काम काय करतात? त्यांच्याकडे जी अथॉरिटी किंवा मार्गदर्शन पाहिजे ते मिळतं का त्यांना? स्तंभामध्ये एकही ग्रह नाही. आता भाग असा आहे की माणूस जरी समजा कुठल्याही परिस्थितीत असेल आणि स्तंभामध्ये जर ग्रह असेल तर त्याचे अधिकार हे निश्चितच त्याच्यापाशी असतात. मग तो राहू असेल, केतू असेल, मंगळ असेल, शनी असेल तरी सुद्धा त्याच्याकडे अधिकार हे कुठले ना कुठले तरी असतात. कारण तो त्या ठिकाणचा बादशाह असतो. स्तंभाचं जे तिथे स्थान चंद्र आहे असला तर सर, तरी सुद्धा. स्तंभात सुद्धा चंद्र असला तर हो हो हो. आता स्तंभाचा चंद्र असेल तर मी तुम्हाला सांगतो की आपण कप शिकलो होतो माहितीये टेरोमध्ये. हा क्वीन ऑफ कप हा शिकलो होतो. क्वीन ऑफ कप. हा आणि हा. ते कोर्ट कार्ड होतं. हा. आता क्वीन ऑफ कपचं जे कार्ड आहे तर ते कसं आहे, तर राणीच्या हातामध्ये कप आहे आणि ती राणी आहे. तसा चंद्र ही राणी आहे, हो शुक्र ही दासी आहे. शुक्र राणी नाही आहे, शुक्र दासी आहे. मग जर समजा तिच्याकडे त्या कोटचक्रामध्ये जर स्तंभामध्ये चंद्र असेल तर त्याच्याकडे जे काही अधिकार आहेत ते चंद्रापासून मिळालेले आहेत. मग तशी व्यक्ती काय असेल तर त्या ठिकाणी ती चंद्राचा भावनिक भाग आहे, त्यापासून तो तिथे जगेल. अच्छा. कळलं? पण स्तंभामध्ये येणारे ग्रह हे कुठले असावे तर रवी मंगळ हे शासनप्रिय ग्रह आहे. शनी, रवी शनी मंगळ हे शासनाचे संबंधित आहेत ना. आणि कोटचक्र हे राजाचे आहे. तर राजा जर प्रशासनामध्ये नसेल तर त्याचे हे कसं होईल? तर रुलिंग चालेल का? तो रूल करू शकेल का? ते दमदार आहेत ना, हा ते दमदार ग्रह आहेत ना. हा दमदार ग्रह आहेत. म्हणजे शनी, सूर्य, मंगळ हे जर समजा स्तंभामध्ये आले तर त्याचा फलादेश लगेच बदली होईल की नाही? गुरु आला तरी चालेल. हो गुरु आला तर राजा धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, दानी आहे, सत्पुरुष आहे. रवी प्रशासक आहे, अतिशय कठोर आहे, त्याच्या हातात राज्य आहे. हो सर, कळलं. तुम्ही जर बघितलं मॅडम तर सांगतो तुम्हाला मी की ताशकंद मध्ये तुम्ही गेलात तर तिथे तैमूर एक राजा होता. तो राजा दिल्लीपर्यंत येऊन गेला आणि एवढ्या दऱ्या खोऱ्यामधून हिमालयातून तो आला आणि तो दिल्लीवरती राज्य करून पुन्हा निघून गेला. म्हणजे त्याच्याकडे किती शक्ती असेल विचार करा तुम्ही. आणि तो रशियन राजा होता. तसा चंगेज खान पण होता राजा, पण चंगेज खान लुटारू राजा होता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत तर प्लॅनेटरी पोझिशन वरती अवलंबून आहेत. आणि हे शास्त्र आहे शेवटी, सायन्स नाही का?
होय सर. Yes. तर मी एक ठीक आहे. विचारू समजलं सर. हा बोला बोला, विचारा, काय हरकत नाही. तुम्हाला कळलं पाहिजे. आता हे सगळे ग्रह माझ्या लक्षात आहेत, कुठे कुठे लोकेशन आहे त्याचं. ते लोकेशन लक्षात आल्यानंतर तुम्हाला फलादेश करायला सोपा जातो. बोला, विचारा. इथे शनी जो आहे तो 3rd लेअर मध्ये आहे. म्हणजे सुरक्षा जिथे आहे Yes. ती त्या लेअर मध्ये आहे. तर हम्म. ऍक्च्युली खरं आपण इथे म्हणलं की शनी चांगला आहे. ऍक्च्युली सुरक्षा हम्म. लेअर मध्ये बलाढ्य ग्रह आहे. हम्म. पण तो डायरेक्शन बाहेर जायचं, म्हणजे पश्चिम दिशेत तो बाहेर पडायच्या मार्गावर आहे. आउटर आहे, हा बाहेरच्या तर पलीकडे. तर मग ठीक आहे. ह्याला खरं म्हणजे हे बाहेर पडता कामा नयेत ना, एवढे बलाढ्य ग्रह सुरक्षा. नाही नाही नाही, सांगतो. तुमचा प्रश्न फार चांगला आहे. आउटर लेन जी आहे ना, और इनर आहे. आता मला सांगा की आपलं एक लॉटरीचं तिकीट आपण काढलं. हा लॉटरीची डेट जी आहे ती निघेपर्यंत आपल्याला वेट करावं लागतं की नाही? हो मग ती लागेल का न लागेल तो नशिबाचा भाग आहे. करेक्ट. पण एखादे पैसे गेले तर तो पैसे घेऊन जाणारा हा प्लॅनेट हा गोचरीवरती अवलंबून आहे. आणि ती जी कक्षा आहे ती लेवल 3 आहे. मग ती कुठली आहे? तर प्रजेचं आउटर आहे का? बरोबर आहे. सुरक्षा आहे. हा, मग सुरक्षा आहे ना. हो, तो सुरक्षा जी आहे म्हणजे इट इज बेटर. पण ट्रान्झिट मध्ये लक्षात घ्या, परत सांगतो, जेव्हा आपण गोचराचा वापर करू त्यावेळेला जर एखादा ग्रह समजा एक्झिट मध्ये असेल, कळलं? हो तर एक्झिट मध्ये विचार करते वेळी असा आपल्याला विचार करायचा आहे की एखादी पिढा आपल्यापासून दूर होते का? ओके, राईट राईट. कळलं? आणि एखादी पिढा आपल्याकडे येणार आहे का? हा त्यावेळेला तसा विचार करायचा आहे. येस. ओके. मग आगमन आणि निर्गमन. म्हणजे पापग्रह गोचरीमध्ये बाहेर जायला पाहिजेत. नाही, असं नाहीये. बघा, कधी कधी सांगतो तुम्हाला. आता मला सांगा की यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्याकडे पापग्रहाचं साम्राज्य असेल तर तो राज्य करू शकतो की नाही? हो नक्कीच करू शकणार. कारण त्याच्याकडे ती कपॅसिटी आहे. करेक्ट करेक्ट. आणि जर समजा शुभ असेल तर एखादा ग्रह तो मेंगळट असू शकतो. हो त्याच्यापासून ती शक्ती त्याला वापरता येणार नाही. नाही. म्हणून बऱ्याच वेळेला आपण जेव्हा कुंडल्या पाहतो तर जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा एखादं प्रसंग येणार आहे आणि तो ट्रान्झिशन मधून प्रसंगातून तो मुक्त होणार आहे, त्यावेळेला तो मुक्त होण्यासाठी तो आउटर प्लॅनेटच त्याला मदत करेल ना. हो करेक्ट. आणि जर एखादं संकट येणार असेल तर तो इनर आहे, म्हणजे अरायवल आहे. हो अरायवल. मग अरायवल जर असेल तर तो इट इज नॉट बेटर. आता कदाचित तो दुःख घेऊन येणार आहे. ज्याप्रमाणे आपण सर्वतोभद्र चक्रामध्ये बघतो की वेदकर्ता ग्रह कोण आहे, तर वेदकर्ता ग्रह हा कुठलाही असू शकतो. पण त्याचा वेद करण्याचा कालावधी तो कुठल्या स्थितीमध्ये आहे, मार्गी आहे, वक्री आहे, अतिचारी आहे, ह्याच्या अनुषंगाने तो त्याची कपॅसिटी वापरतो आणि तो त्याला दुःख देतो. मग त्याला कदाचित तो बेनिफिट द्यायला आलेला पण असतो, पण त्याच्याकडे ते कपॅसिटी नसते म्हणून तो तिथे न देता निघून जातो. आता जसं की चंद्र समजा गोचरीने आलेला आहे सर्वतोभद्र चक्रात आणि तो चांगल्या स्लॉट मध्ये आहे, तो 6 तासामध्ये आपल्याला काहीतरी देऊन जाणार आहे. आणि अशा वेळेला तो पापग्रहयुक्त जर तिथे मूळ कुंडलीतून जाणार असेल तर तो देणारच नाही, कारण त्याला अथॉरिटीच नाही मिळाले. कळलं? ते काउंटर बंद झालेलं आहे. म्हणून अशा तऱ्हेने लॉजिक लावून तुम्हाला विचार केला पाहिजे. जर समजा येणारा ग्रह म्हणजे आशादायी आहे, पण तो ग्रह कोण आहे? विघ्नकर्ता आहे का? विघ्न हरण करणारा आहे का? सेफ्टी आहे का? अर्थतज्ञ आहे का? अर्थार्थ आहे का? हा सगळा भाग आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणून कोटचक्र जे आहे हे त्याच्यावरून तुम्हाला चांगल्यापैकी गणित करून मांडलं पाहिजे म्हणजे आता ट्रान्झिट मधला विचार आहे हा. मग आता समजा एखाद्या वेळेला म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ज्या डायरेक्शन दिलेल्या आहेत त्या मूळ कुंडलीपेक्षा गोचरीला जास्त अप्लाय करायच्या असं म्हणायचंय का? हा, मूळ कुंडलीचा भाग असा आहे की पहिली गोष्ट म्हणजे रचना. रचना ही बैठकीची आहे हे तर नक्की. त्याच्यामध्ये जर स्तंभामध्ये ग्रह नाही आला तर यू आर वीक. होय, यू आर नॉट कॅपेबल. होय, जशी ही कुंडली आहे स्तंभामध्ये ग्रह नाहीये. आणि जर स्तंभामध्ये समजा एखादा ग्रह आहे तर तो ग्रह रूल करतो ना मॅडम. हो. मग तो कुठलाही ग्रह असू शकतो, त्याची शक्ती ही तो पणाला लावतो आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज
जे मिळवायचं असतं, स्थानापन्न व्हायचं असतं, ते असंच असतं. म्हणजे तो होय. त्या ठिकाणी ते गोष्ट करूनच मिळवणार. बरोबर सर. मग त्यावेळेला जर गोचर तिथे जर त्याला सहाय्यक असेल तर ते आणखीन चांगल्या पद्धतीने आणखी काम करेल. बलवान होईल. आणि जर बरोबर. समजा आपल्याकडे असं पण म्हटलेलं आहे मॅडम, की समजा राहू सारखा ग्रह आहे आणि त्याच्या क्लच मध्ये जर गुरु आला आणि सिमिलर नक्षत्रामध्ये असेल, तर मग त्या ठिकाणी गुरु येऊन सुद्धा तो स्तंभामध्ये काही फायदा होणार काही नाही. होय. नाही होणार. Yes. आणि तो बरोबर. कोणासोबत तिथे आहे ते नातं जोडतोय. महत्वाचं आहे. Yes, बरोबर. yes. बरोबर. लक्षात? म्हणजे हो अशा सर. तऱ्हेने तुम्हाला लॉजिक लावून पुढे त्याचं अप्लिकेशन करायचं असतं. बरोबर. आलं लक्षात. हा. धन्यवाद. थोडंसं अभ्यास करावा लागेल, नाही असं नाही. एकदम हो इझी सर. पण होणार छान नाही. आहे. खूप म्हणजे मस्त मजा येते शिकताना सर. आता छान आहे. म्हणून तर लोक काय शिकणारे शिकतात, नाही शिकणारे नाही शिकत, असं आहे. तर मुकेश भाऊ, तुम्हाला क्लास द्यायचा आहे. आता होय सर. समारोप करण्याचा वेळ झालेला आहे. तर कुबल मॅडम समारोप करतील. त्या अगोदर ज्यांना अभिप्राय द्यायचे ते अभिप्राय देतील. आणि मग नसेल कळलं तर आपण पुढच्या वेळेला क्लास घेणारच आहोत. क्लास भरपूर होणार याचे. थोडक्यात आपण हे नाही होणार. बोला. कोणाला अभिप्राय द्यायचा आहे? कोणाला कसा वाटला क्लास जरा सांगा. देशमुख मॅडम नाही आहेत वाटतं. देशमुख मॅडम आहे सर. आहे मी. बोला, काय अप्रतिम वाटतं? झालं. नेहमीप्रमाणेच अप्रतिम. आमचा अभ्यास कमी पडतोय. नाही, असं काही नाही, होईल. हा, थोडं समजायला जरा वेळ लागतोय. सर होईल क्लास प्रॅक्टिस खूप पाहिजे छान सर. झाला. प्रॅक्टिस पाहिजे. काय म्हणता प्रॅक्टिस मॅडम? पाहिजे. सर क्लास खूप छान झाला. थँक्यू. धन्यवाद. पुढे आपल्या परम मॅडम आहेत का गेल्या? खरं मॅडम आहेत ना. सर ऍक्च्युली ना ह्या बऱ्याचशा म्हणजे आता मी स्वतः थोडं पुस्तक वाचतोय म्हणून मला कळत आहे की आहे सर मी. बऱ्याचशा गोष्टी आहेत ना की ज्या पुस्तकामध्ये नाही आहेत सर. नाही. इव्हन हेच नाहीये, कोटचक्रच नाही म्हणत आहे, पण हा. इव्हन बाकीचे पण सर तुमचे जे सर्वतोभद्रचे वगैरे जे तुम्ही शिकवलेले आहेत ना, तर एकंदरीत माझ्या लक्षात आले की हे पुस्तकात नाही मिळत कुठे ऍक्च्युली. हे नाही. अवेलेबिलिटीच नाही आहे ह्याची. हे तुमच्याकडनंच मिळतं. तर ते लिहिणाऱ्यांचे काय माहितीये का, त्या लिहिणाऱ्यांनी फक्त पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. हो, खरं आहे ते ऍक्च्युली. पण त्याचं पुढची जी स्टेप आहे त्याला ऍक्शन नाही घेतली काही. नाही येते, नाही ऍक्च्युली. असं आहे. सर तुमच्याकडनं कसं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आम्हाला शिकायला मिळत आहे. ते इतरत्र कुठे मिळत नाही. पुस्तकांमधनं सुद्धा तसं कळत नाही काहीच. आपण आता तो गोचर महत्वाचा जेव्हा भाग घेऊ आहे. ना तेव्हा तो फार इंटरेस्टिंग असेल. काय समजलं, जसं राजीव साहेब सांगतायत तर त्याप्रमाणे गोचरचं अप्लिकेशन आपल्याला काही कठीण नाही आहे. इट इज व्हेरी इझी. नाही, तुम्ही शिकवल्यावर इझी होतच सर. हो, प्रश्नच मी नाही. 98 साली शिकलोय तर आता शिकवतोय मी. मला अरे हातात बापरे. वही लागत नाही. 98. पुष्कळ वर्ष झाली. 98 साली मी शिकलोय. मला काही वही वगैरे हातात काही पेन काय हे करायला लागेल. एकदा कुंडली बसली. हरिकृपा आहे. ठीक आहे. हळदणकर मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे का? मग कुबल मॅडम समारोप करतील. बोलते सर. बोला. माझं नेट फारच हे आहे, आवाज येईल की मला माहित नाही, पण एवढ्यावरून खूपच वेगळेपणा या कोटचक्रामधून तुम्ही सर सांगताय. आणि विशेषतः आपल्या कुंडलीमध्ये एकही ग्रह नाही किंवा ग्रह नाही, तर ती कुंडली डिपेंडंट आम्हाला उघड करून सांगितलंय की तिथे स्तंभात चांगला ग्रह असणं हे गरजेचं आहे. तसंच कोटचक्रामध्ये विरोधी गुण दाखवणारे जर ग्रह बसले कोटचक्रात आणि जास्त ग्रह जाऊन बसले तरी पण ती पत्रिका अडचणीची आहे किंवा त्याला कोट करणं ही जास्त ग्रहांनी गरजेचं आहे. म्हणजे ते जातक हे बऱ्याच काळ म्हणजे बऱ्याच अडचणींमधून तो संघर्ष करून जाणार आहे. हा एक महत्वाचा भाग आम्हाला कोटचक्रामध्ये वेगळेपणाने अभ्यासाला मिळाला.
तसंच येणारे ग्रह आणि जाणारे ग्रह हे गेल्या वेळेस पण तुम्ही शिकवलं, पण आज जास्त लक्षात असं आलं की मूळ पत्रिकेमध्ये असणारे ग्रह ही आपापली जागा घेऊन बसतात, पण जेव्हा शुभग्रह आत येत असतो तेव्हा आपल्याला यावर्षी काहीतरी संधी घेऊन मिळणार आहे आणि ती आपल्याला घ्यायची आहे हे ते सुतोवाच्य करतं. आणि पापग्रह जेव्हा आउटर साईडला जात असतो गोचरीचा, तेव्हा आपल्यातलं दुःख थोडं कमी होणार आहे हे तो निर्देशित करतो. हे बरोबर आहे का सर? बरोबर आहे. असंच आहे ना, असंच तो इनवर्ट्स आणि निर्देशित आउटर. करतो. येस, अरायवल हा, आणि इनर डिपार्चर हा जो आउटर. भाग आहे. येस, इनर आउटर. हो. कसं तर आहे ते की ग्रह आपल्याला असे निर्देशित करत असतात. येस, हे खूप चांगलं गायडन्स ह्याच्यामध्ये आपल्याला पटकन मिळू शकतं. त्या दृष्टीने प्रत्येक म्हणजे मध्य प्रजा, राजाचं स्थान, सुरक्षा स्थान असं आपण ते भाग केल्यामुळे आपल्याला कुंडली राजा कसा आहे हा ऍट अ ग्लान्स आपल्या लक्षात येतो. हे खूप ऍट अ चांगलं ग्लान्स. तंत्र तुम्ही ह्याच्यातून शिकवताय. धन्यवाद सर. खूपच ऍट अ चांगला ग्लान्स क्लास इज झाला. ऍट अ ग्लान्स इज अ राईट वर्ड. हा. इट्स अ राईट वर्ड. बरं, थँक्यू. एनिवे, थँक्यू व्हेरी मच. कुबल मॅडम, तुम्हाला आता समारोप करायचा आहे. परमानू, तुम्ही हमेशा येत राहा. नमस्कार सर. नमस्कार मुकेश भाऊ. नमस्कार परब मॅडम. हायदनकर मॅडम, तुम्ही पण छान केलाय समारोप. तरी मला जे कळलं आता मी ते सांगते, त्यामुळे सर बघतील म्हणजे काय ते स्तंभात ग्रह नाही म्हणून तो जातक इंडिपेंडंट नाहीये, डिपेंडंट आहे. पण मला पुढचं असं माझ्या लक्षात आलं की आता ही जी सेकंड स्टेज आहे ना, म्हणजे स्तंभाच्या पलीकडची, आपण त्याला प्रजा म्हटलंय तुम्ही, म्हणजे प्रजा, मध्य प्रजा असं. तर मग त्याच्यात असणारे ग्रह म्हणजे आपण ते सपोर्टिंग प्लॅनेट म्हणू शकतो ना, म्हणजे त्या जातकाला मदत करण्यासाठी त्या ग्रहांची मदत होईल. मग इथे आता चंद्र, बुध आणि शुक्र आला, तर म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की त्याला चंद्र म्हणजे समजा आईची मदत, म्हणजे आईवर तो अवलंबून असेल, किंवा बुध म्हटलं तर बहीण किंवा मुलगी असं, आणि शुक्र म्हणजे पत्नी समजा, असं म्हणू शकतो का? म्हणजे असं मला हा माझा खरं प्रश्न नाही का? चंद्र म्हणजे असं आहे हा, की यदाकदाची सपोर्टिंग प्लॅनेट जो आहे, तर हा. आपल्याला कल्पना आहे की चंद्र हा पत्नीचा कारक आहे. होय. तर बरं. यदाकदाची जातकाला पत्नीची सोबत लागल्यानंतर त्याचा भाग्योदय होऊ शकतो. होईल होईल. हा हा हा. नंबर टू म्हणजे असं आहे, हा हा बोला. नंबर टू असं आहे की हा. शुक्र हा प्रेयसीचा कारक आहे. तर बरं. यदाकदाची त्याचा सहकारी जो फ्रेंड्स ज्याला आपण हा, म्हणतो, किंवा एखाद्या महिलेकडनं त्याला मदत होऊ शकेल ज्यावेळेस तो म्हणजे काय म्हणायचं त्याला, संकटाच्या काळात किंवा काय. हा हा हा, प्रोग्रेस करण्यासाठी सुद्धा. ओके. हा हा. ही विल गेट हेल्प. विल गेट हेल्प. त्याच्यानंतर आपण बघितलं तर बुध हा मामाकडलं कुटुंब दाखवतो. हा हा हा. मग त्या ठिकाणी मामाकडलं कुटुंब किंवा मामाच्या घरातून एखादी व्यक्ती त्याला प्रोटेक्टेड होऊ शकते. पण म्हणजे आईच्या माहेरकडनं, म्हणजे मामा किंवा आईच्या मावशी मामा, असं पण म्हणतात. मामाच का? येस, हा, मामा हा, मामा ओके ओके. मावशी शुक्राकडे, बरोबर. हा. आणि चंद्र ही पत्नी आहे हा, आणि हा, आई हा. आहे. पहिला बरोबर. आई, मग पत्नी. ओके. मामा आणि मामाची पत्नी ही सुद्धा शुक्राकडे येते. म्हणजे त्या ठिकाणी बुध शुक्राचा जो संयोग आहे तो अशा तऱ्हेने तुम्हाला वापरता आला पाहिजे. म्हणजे कम्प्लिटली लॉजिक जे लावताना तुम्हाला फलादेश द्यायचा आहे. आणि काय माहितीये का मॅडम, की या कोटचक्रामध्ये लोकांनी ना अजूनपर्यंत एवढा सिरियसनेस घेतला नाही. नाही घेतलं. खूप छान. म्हणजे आम्हाला तर अजून तुम्ही जर शिकवत राहाल तर सगळेच, मी असं नाही, मला वाटतं सगळे पण अजून कितीतरी तास थांबतील आणि शिकतील. म्हणजे खूप छान. अजून सगळं येतं असं नाही म्हणता येणार, पण तुम्ही जे जे क्लास घेतायत ते तर 100% छान समजते. आणि प्रेडिक्शन साठी सुद्धा हे खूपच छान, म्हणजे अप्रतिम टूल. आजपर्यंत कोणी वापरत पण नाही. जर आम्ही हे शिकलो आणि ह्याच आधारावर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तरी म्हणजे खूपच म्हणजे त्याला वाव पण आहे, आणि ज्यांना काय म्हणायचं व्यवसाय करायचा तर त्याला पण आहे. खूप म्हणजे अप्रतिम सर. आता तुमचं ते क्लास कसं झालेला शब्दच नाहीये, निशब्द. पण थँक्यू सगळ्यांच्या वतीने. मी आपले खूप आभार कसं आहे मानते. मॅडम, आता तुम्ही PhD झाला, डॉक्टर झालात, आता तुम्ही डॉक्टर, आता तुम्ही नंबर ऑफ सब्जेक्ट म्हणून तुम्ही डॉक्टर झालात ना, सगळं शिकावं लागतं.
होय. त्याच्याशिवाय तुम्हाला ती पदवी मिळत नाही. तसंच हे ज्योतिषशास्त्र आहे. या ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या सगळ्या जर तुम्हाला सगळ्या गोष्टी अवगत असतील तर देन यू आर मास्टर, अदरवाईज नो. आणि आता मुकेश भाऊंचा हे क्लास असेल, पण हो. एकच शेवटचा प्रश्न अशा अर्थाने विचारू की नको? नको ना आता? हा विचारा. हा. तर आपले हे एवढे गुरु, मंगळ, केतू, राहू आणि रवी इतके सगळे आपण म्हणतो ना कोटपाल आले म्हणजे बाह्य स्थानात आल्यामुळं, पण त्यातल्या त्यात गुरु आत चाललाय म्हणून तो छान आहे. मग हे बाकीचे बाहेरच जर जात आहेत तरी पण मग आपण त्यांचा विचार म्हणजे काय ते बाहेरच चाललेत ना, मग ते त्याचं बाहेर आहेत म्हणजे हा. ते बॉर्डरला आहेत, तर त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकत नाही. आफ्टर नाही. ऑल दे आर इन बॉर्डर टू लुक आउट. हा. फक्त म्हणजे असं इथे आहे. आपल्याला गुरुचच हे गुरु मिळेल पॉझिटिव्ह आहे, सपोर्ट. तो इनवर्ड्स आहे. आता समजा मॅडम तसं हा. नसतं आणि समजा तिथे राहू असता तर हम्म. संकटाला येणारं संकट आहे ते. होय. आणि ते तुम्हाला बदलतं कसं की ग्रहावरती त्याची जी काही टेक्निक आहे किंवा त्याचे जे विचार आहेत ते ग्रहावरती अप्लाय करतात. आता लग्नी राहू आहे आणि सेम लग्न नक्षत्र पण तेच आहे, म्हणून तुम्ही अवश्य बघा ज्यांच्या लग्नी राहू आहे तर त्या ठिकाणी त्याला निश्चितच त्याच्या आयुष्यामध्ये नंबर ऑफ डिफिकल्टीजला सामोरं जावं लागेल. हा ज्योतिषशास्त्राचा नियम आहे. ओके. होय. एनिवे मुकेश भाऊ थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. गाणं लावल्याबद्दल पण धन्यवाद. आज गाण्याचा स्वाद आला तुम्हाला लक्षात काय आहे अंतर काय असतो. यावर एक मला बोलायचं होतं म्हणजे एवढा अवघड विषय तुम्ही ते म्हणजे ते गाणं लावलं म्हणजे त्या मॅडमच्या संदर्भात ते काय संगीत वगैरे पण तरी त्या काही चंदेरी दुनियात नेल्यामुळं तो विषय पण आम्हाला अजून छान म्हणजे समजला. त्याच्यासाठी पण थँक्यू कसं मुकेश भाऊ. आहे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारा तर त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. पण म्हणजे इतका अवघड विषय शिकता थोडस ते मध्ये हे झालं आणि मग परत आपलं सुरू झाल्यामुळे अजून त्याला छान झालं. नाही ज्योतिषमध्ये पण असाच नियम आहे मॅडम. होय. जर समजा तुमच्याकडे अंतरा नसेल तर मग त्या ह्याला मजा येत नाही. नाही. कळलं का? मग सुरुवात गाण्याची कशी आहे त्याच्यावरती तुमचा ऐकणं महत्वाचं असतं ना. म्हणून जे गीतकार होते ते लिहिताना त्याच्यावरती कसा राहील. मग अंतरामध्ये कोणी बोलायचं. आता तुम्ही बघितलं गाणं. होय. गाणं आणि ऐकलं ना तुम्ही? अजून एकच मिनिट की स्तंभात इथे ग्रह नाहीये पण तुम्ही म्हणाले ना की स्तंभात ग्रह असेल तर म्हणजे आता समजा आपण इथे मंगळ म्हणू मग तो जातकाचा पिंड त्या मंगळाच्या ग्रहाच्या अखत्यारीत असेल असं म्हणायला म्हणजे जो असेल तो व्हॉट एव्हर ग्रह. त्याचं प्रशासन. आता समजा एखादी व्यक्ती आली आणि सांगितलं की मला सरकारी नोकरी मिळेल का, तर त्या स्तंभामध्ये जर ग्रह असेल तो कोण आहे. मग तो PWD मधला मनुष्य असेल किंवा टेक्सटाईल मधला असेल का प्रशासनामधला असेल, IAS असू शकतो किंवा एखादा कारकून पण असू शकेल. असं आहे. पण देयर इज अ प्लॅनेट. कुठला प्लॅनेट त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून त्याच्यावरती तुम्हाला मूळ ग्रह कुठला आहे त्याच्या अंतरात त्याच्यावर म्हणून सांगितलं. ते गाणं कसं लिहिलेलं आहे चलो दिलदार चलो चांद के पार चलो. असं आहे. एनिवे संगीताची चव फार वेगळी असते. हरकत नाही मुकेश भाऊ. संगीत होता है. थँक्यू. ऑल द बेस्ट. गुड नाईट एव्हरीबॉडी.